येस मॅम. मॅडम का इथं चेंज करायचं का लोकेशन? मॅडम रेकॉर्डिंग स्टार्ट आಗಿದೆ. ते नाही चेहऱ्यावर लाईट पेटवायचा. तो लाईट कुठे आता 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 बरोबर आहे. तो हा बंद करा. तो राहू द्या समोरचा लाईट. आणि तो एकच बटन आहे. मॅडम रेकॉर्डिंग स्टार्ट आಗಿದೆ. येस येस येस. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी 42व्या पुष्पामध्ये वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला इथं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आपल्या सूत्रसंचालिका जयश्री पाटील कोगनूर यांना विनंती करते की त्यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळावी. धन्यवाद. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणो शरणार्थी. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 42 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक, आध्यात्मिक, प्रबोधनपर विषयावर व्याख्यान आयोजिले जाते. आजचे व्याख्यान शनी प्रोफेसर शारदा पाटील मेटी यांनी आयोजित केले आहे. मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्याका मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रस्तावना करतील व व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आजचे अतिथी व्याख्याते आहेत प्रसिद्ध वक्ते, विद्वान लेखक, इतिहास तज्ज्ञ, समाजचिंतक शरण प्रोफेसर डॉक्टर श्रीमंत कोकाटे हे व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरणी दैवशालाताई पाटील यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्याका मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. विद्याका मगदूम. हा, सर्वांना शरणू शरणार्थी. खड्ग प्रदान करते आली तरी शौर्य प्रदान करता येई का. खड्ग प्रदान करता आले तरी शौर्य प्रदान करता येई का. मारैया 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 मारैया. कन्यादान करता आले तरी कन्यादान करता आले तरी मिलन सुख देव भीता येई का. मारैया मिलन सुख देव भीता येई का. मारैया खड्ग प्रदान करता आले तरी शौर्य प्रदान करता येई का. मिलन सुख चोराला गरीबाची दया येई का. मारैया मन पारखून भक्ती आज माविणाऱ्यास चोराला गरीबाची दया येई का. मारैया मन पारखून भक्ती आज माविणाऱ्यास आमच्यातील गुण ओळखत नाले. आमच्यातील गुण ओळखत नाले. आमच्यातील गुण ओळखत नाले. आमच्यातील गुण ओळखत नाले. खड्ग प्रदान करता आले तरी शौर्य प्रदान करता येई का. सुळावर लटकल्या नंतर पुन्हा मृत्यूचे दाक्षिण्य
हवेच कशाला. सुळावर लटकल्या नंतर पुन्हा मृत्यूचे दाक्षिण्य हवेच कशाला. मारय्या प्रिय अमरेश्वर लिंग, मारय्या प्रिय अमरेश्वर लिंग. तूच जाणे, तूच जाणे, तूच जाणे, तूच जाणे. मारय्या प्रिय अमरेश्वर लिंग, तूच जाणे, तूच जाणे, तूच जाणे, तूच जाणे. खड्ग प्रदान करता आले तरी शौर्य प्रदान करता येई का. खड्ग प्रदान करता आले तरी शौर्य प्रदान करता येई का. मारय्या, 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 मारय्या. सर्वांना शरणार्थी. शरण मारय्या यांचे वचन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे शरणी विद्याका मगदुम यांनी. आता मी संयोजिका शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रस्तावना करावी व अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. धन्यवाद. मी डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून आपलं वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला 42व्या पुष्पामध्ये सर्व श्रोत्यांचं आणि आजचे अतिथी डॉक्टर श्रीमंत कोकाटे सरांचं, त्यांच्या परिवाराचं आणि इथं सर्व बसव भक्त जे माझे जमलेले आहेत, सिनियर्स आहेत, त्यांचं पण मी सर्वांचे इथं स्वागत करते सहर्ष. आजचा टॉपिकच आपण असा निवडलेला आहे की रयतेचा राजा किंवा आपण जाणता राजा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं नाव घेताना आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. घरामध्ये भक्ती आणि श्रद्धा, बसवेश्वरांचं, महात्मा बसवेश्वरांचे व्रत, इष्टलिंग पूजा, विभूती बघत आचरण आणत आम्ही वाढलेलो आहोत. त्यामुळे महाराष्ट्र म्हटलं, भारत म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर हे भारताचे, महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे अस्मिता आहेत. त्यांना आपण दैवत म्हणतो, आराध्य दैवत म्हटलं तरी त्यात काही वावगं नाहीये. कारण महात्मा बसवांनी आपल्याला संवेदनांवरती, माणसावरती प्रेम करायला शिकवलं, आपल्याला स्त्रियांचे हक्क मिळवायला शिकवलं आणि त्याच्यासाठी झगडायलाही शिकवलं. पण ती वैचारिक क्रांती जी होती ती महात्मा बसवांनी शिकवली. आणि 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भूमातेवरती प्रेम करायला शिकवलं. माते जागा आपली जी आहे ती अस्मिता आहे, मराठ्यांचं साम्राज्य त्यांनी उभारलं. तर मराठी संस्थापक म्हणून आपण त्यांना, छत्रपती शिवरायांचं खूप गौरवाने आपण त्यांचं नाव घेतो. तर ह्या दोन्ही महनीय व्यक्ती अतिशय आदरणीय, प्रेरणादायी आपल्याला आहेत, ज्यांच्याकडून आपण आत्मविश्वास मिळवतो. तर महात्मा बसवांना शरण मंदिरांची त्यांना साथ लाभली आणि त्यांनी तत्कालीन सामाजिक जे वैगुण्य होते, जे अंधश्रद्धा होते, जी जात श्रेणी होती, त्याच्या विरुद्ध लढा पुकारला. 770 शरणांवर अनुभव मंडपाची स्थापना केली. तसंच 16व्या शतकामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांची साथ लाभली आणि एक नाही, पूर्ण म्हणजे आदिलशाही असेल, निजामशाही असतील किंवा परकीय सत्ता, त्यांच्या विरुद्ध कसं रात्र नाही, दिवस नाही, अमावास्या नाही, पौर्णिमा नाही, एकही दिवस कुठलीही टाइम न बघता, वेळ अशुभ न मांडता त्यांनी सुद्धा घोड्यावरती सवार होऊन पूर्ण आपलं आयुष्य आपलं मराठा साम्राज्य उभारण्यामध्ये खर्ची केलं. तर त्यांच्याविषयी या मंचावरती आतापर्यंत बोललं गेलं नव्हतं. तर मला कोकाटे सरांना सांगायचं आहे की हा आमचा बसव मंच जो आहे, हा आमचा लिंगायत धर्म, महात्मा बसवेश्वर आणि शरण मंदियाळी जे आहेत, त्यांचे जे कन्नड मधलं जे साहित्य आहे ते आम्ही इथं मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेणेकरून की काही वचन साहित्य इतकं अमर्यादित आहे की त्याचं मराठीमधल्याच बांधवांना स्वातंत्र्याची जाणीव नाहीये. तर ती जाणीव थोडी का होईना
कारण मराठीमध्ये आत्ता त्याचं म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये भाषांतरित सुरू झालेलं आहे. तुम्ही सुद्धा खूप सुंदर असं एक आर्टिकल लिहिलेलं दाखवलं मला. कारण सरांचं मी जर बायोटा वाचीन तेव्हा कळेलच की सरांचा केवढा आगाढ अभ्यास आहे. आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलण्यासाठी असे विशेष व्यक्तिमत्व हवं होतं, ते तुमच्या रूपामध्ये सापडलं म्हणता येईल मला. तुम्ही आलात हे आमचं भाग्य. या मंचावरती आम्ही गाडगे महाराज, समाजसुधारक तुकाराम, नंतर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर म्हणजे बसवांनांचे, शरण मंदिरांचं तर आम्ही चरित्र घेतोच. अल्लम प्रभू आहेत, सिद्धरामेश्वर आहेत, त्यांच्या बरोबरीने आजच्या तोडीला आपले हे कसे त्यांच्या ह्या प्रेरणादायी व्यक्तींपासून आपण काय शिकू शकतो हे आपण, म्हणून आम्ही याच्यात चर्चासूत्र घेतो की आपण जेव्हा महान व्यक्तींचा आपण जेव्हा त्यांचं विचार आपण मांडतो, मंथन करतो, चर्चा करतो, त्या विचारातून सायमल्टेनियसली हे आमचं युट्यूब म्हणजे आम्ही रेकॉर्ड करत असतो. आणि हा महिन्यातून एकच पहिल्या शनिवारी मराठीमध्ये असतो, बाकीच्या शनिवारी रविवारी कन्नडमध्ये कार्यक्रम असतो. त्यांचे जवळजवळ कन्नडमध्ये जवळजवळ 300च्या आसपास एपिसोड झाले आहेत, पुष्प झालेले आहेत. मराठीतलं आपलं 42वं पुष्प आहे आणि मी तुमचं इथं खूप खूप स्वागत करते. जसं बसवांनांनी आणि शरण मंदिरांनी सुद्धा त्यांना समाजाने स्वीकारलं नाही. जो बदल आहे, बदल हा कधीच स्वीकारला जात नाही. तर त्यांना सुद्धा शस्त्रास्त्र हाते घेऊन वचन साहित्य जपण्यासाठी उळवीपर्यंत जावं लागलं, आंध्र प्रदेशमध्ये जावं लागलं, लढा द्यावा लागला. तसंच मावळ्यांनी सुद्धा आपलं साम्राज्य अटके पार म्हणतात तसं सांगतील सर, तर तसासाठी शस्त्रास्त्र हातात घेऊन घोडदौड चालू ठेवावी लागली. आणि अजून एक विशेष आता सरांचं सांगायचं होतं, सर आता कॉलमनिस्ट आहेत आणि सकाळ दर शनिवारच्या पुरवणीमध्ये सकाळ पेपरमध्ये आजपासून सरांचा प्रत्येक दुर्ग विषयी नवीन किल्ले जे आहेत, तर आज सरांचा शिवनेरी किल्ल्याबद्दलचा लेख अत्यंत उत्तम आलेला आहे. त्याच्याबद्दल मी तुमचं खूप अभिनंदन करते आणि सरांची इथं मी थोडक्यात ओळख करून देते. सरांचं मी थोडक्यात घेते कारण सरांनी जो बायोटा पाठवला आहे ते सरांच्या इतकं मोठं आहे की मला सरांचा अर्धा वेळ घ्यावा लागेल. तर जसं आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला माहिती असलेले खूप डिग्र्या आणि डिप्लोमा PhD असलेले सर म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्यानंतर मला म्हणजे माहितीत असलेले किंवा ज्यांच्याशी मी बोलू शकते आता तसं पाहिलं तर डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे सर आहेत आणि सर पुण्यामध्ये राहतात. सरांचं PhD शिवचरित्र म्हणजे सरांनी असं शिवचरित्र पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्या PhDचा तो ग्रंथ आहे म्हणता येईल आपल्याला. म्हणजे शिवाजी महाराजांवरती त्यांची PhD आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. MA सरांचे 3 MA आहेत आणि 5 डिप्लोमा आहेत. तर सरांचं एक MA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सेट इतिहास मधून पास झालेत. MA इंडॉलॉजी प्राच्यविद्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. BEd शिक्षणशास्त्र श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या अरणेश्वर अध्यापक महाविद्यालय पुणे. MEd शिक्षणशास्त्र मधून. पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी पुरातत्वशास्त्र आर्किओलॉजी डेक्कन कॉलेज पुणे. MA मानवशास्त्र अँथ्रोपॉलॉजी. अशा विविध क्षेत्रामध्ये सरांनी आपली शिक्षण घेतलेलं आहे, डिग्र्या मिळवलेल्या आहेत. नंतर 5 विषयामध्ये सर डिप्लोमा आहेत. हा सर्टिफिकेट कोर्स इन जर्नलिझम, डिप्लोमा इन इंडियन कल्चर, डिप्लोमा इन योगा, आर्किओलॉजी इन बुद्धिझम, डिप्लोमा इन लेबर लॉ असे वेगवेगळ्या याच्यात डिप्लोमा केलेला आहे. सरांना वाचन, लेखन, संशोधन आणि प्रबोधन विशेषतः शिवचरित्रावर सरांचं अफाट लेखन आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह देशभरात जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, संत बसवेश्वर, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील असे सर्व महान व्यक्तिमत्वावर सरांचं व्याख्यान आहेत. त्याबरोबर पर्यावरण, महिला सक्षमीकरण,
सरांनी केलेलं आहे सामाजिक कार्य पण. सरांना 3 भाषा अवगत आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी. विशेष कार्य फक्त मी घेते. अध्यापन अनुभव आहे सरांना. नंतर साक्षरता अभियानात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. नांदेड महापालिकेने साकारलेल्या जिजाऊ सृष्टीची शिल्पकल्पना आणि शिल्पाचे विषय हे सरांचा खूप आवडता विषय आहे. मुख्य वक्ता म्हणून शिवजयंतीसाठी सर खूप राज्यात गेलेले आहेत, देशाबाहेरही गेले आहेत. जसे गोवा, दिल्ली, पाणीपत, हरियाणा, कर्नाटक सरकार, बिदरमध्ये, दुबई, पटना, गुरुग्राम, हरियाणा, मंत्रालय, मुंबई, VIT, वेल्लोर, तामिळनाडू. आणि साहित्य संमेलनामध्ये मुख्य वक्ता म्हणून काम केलंय. तर जवळजवळ 2008 पासून कर्नाटक, महाराष्ट्र, पुणे, इथं सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, मी सगळ्याचं नाव घेत नाहीयेत आता. येस, थोडक्यात. हा. आणि त्यांची जी मुलाखती पण बऱ्याचशा वाहिनीवर त्यांची मुलाखती घेतली आहे, जशी TV9, जय महाराष्ट्र, Zee24, दूरदर्शन. आणि सरांना पुरस्कार खूप मिळालेत. त्यातले मी फक्त 2-3 सांगते. शिवाजीराव डिसले पुरस्कार 2004 पासून त्यांना जे सुरू झालेत, तसे मुंबई. आणि आता त्यांना लेटेस्ट मिळालेलं म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज साहित्य फारशी. 23 इतिहास संशोधक प्रबोधन क्षेत्रातील कार्याबद्दल जीवन गौरव. तर माझ्याकडे जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 15 सरांना पुरस्कार आहेत. प्रकाशित ग्रंथही आहेत सरांचे 6. शिवाजी महाराज, शिवचरित्र, विजयवर्धिनी जिजाऊ, सौंदर्याचा रंग कोणता. आणि बरेच दैनिकात किंवा साप्ताहिकामध्ये सरांचं लिखाण काम आहे, प्रासंगिक लेखन केलेलं आहे. तर असं मी सरांचं इथं माहिती किंवा त्यांच्याबद्दलची जी त्यांचा रेझ्यूम बायोटा मी थोडक्यात सांगितलं, अल्प परिचय दिला. आणि त्याबद्दल धन्यवाद सर. तुमचं इथं परत मी इथं स्वागत करू इच्छिते. आणि आपला मंच हा आपणास खुला आहे असं सांगून मी माझं इथे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. रयतेचा राजा ही त्यांना बिरुदावली दिली होती. या विषयावर आजचे व्याख्याते शरण प्रोफेसर डॉक्टर श्रीमंत कोकाटे हे व्याख्यान देतील. आता मी श्रीमंत कोकाटे यांना विनंती करते की मंच खुला आहे, आपण आपले विचार मांडावेत. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हॅलो, येतोय सर, येतोय सर. ओके, आवाज येतो का? ना ते मला कन्फर्म करायचं होतं. आवाज येतोय सर, बोला तुम्ही. येतोय ना? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, महिलांचा सन्मान या मूल्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं सगळं आयुष्य समर्पित केलं, त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर आहेत. महात्मा बसवण्णा, चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, ते छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक काळात फुले शाहू आंबेडकर, या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. आपल्या दक्षिण भारतामध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महान क्रांती केली बसवण्णांनी. म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये महिलांना स्वातंत्र्य देणं, विषमतेच्या विरुद्ध आवाज उठवणं, वर्णव्यवस्थेला आव्हान निर्माण करणं आणि बुद्धिप्रामाण्यवाद मांडणं ही सामान्य गोष्ट नव्हती. तर हे क्रांतिकारक कार्य महात्मा बसवण्णा यांनी आपल्या देशामध्ये केलं. महात्मा बसवण्णा हे केवळ कर्नाटक, महाराष्ट्राचे नव्हे तर आपल्या देशाचं आणि जागतिक स्तरावरचे महापुरुष आहेत. हे आपली वैचारिक, धार्मिक, सांस्कृतिक दौलत आहे. या वारशाला प्रथमतः विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सुद्धा रयतेचं राज्य होतं. रयत या शब्दाचा अर्थ आहे सर्वसामान्य लोक, 18 अपगट जाती, 12 बलुतेदार. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं राज्य हे केवळ एका जातीचं, धर्माचं, घराण्याचं, एखाद्या विशिष्ट वर्गाचं राज्य नव्हतं, तर इथल्या भूमिपुत्रांचं राज्य छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलं. तर प्रथमतः मी आयोजकांचं खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की अनेक विषयावरती, आपल्या महापुरुषांच्या जीवनचरित्रावरती, कार्यावरती आणि तत्वज्ञानावरती हे व्याख्यानमालेचं आयोजन आपण ऑनलाईन पद्धतीने करता. आणि या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील, कर्नाटकातील अनेक मान्यवर वक्ते, अभ्यासक आणि विचारवंत येऊन गेलेले आहेत आणि याचं उत्तम नियोजन केलं जातं.
विशेषतः डॉक्टर जयश्री पट्टण मॅडम, डॉक्टर शशिकांत सर, आमचे मित्र संजय इंदे हे सगळे मान्यवर मंडळी याचं आयोजन करतात. याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो. प्रथमतः बसवण्णा आणि शिवाजी महाराज यांच्यातील साम्यस्थळे हा सुद्धा विषय होऊ शकतो व्याख्यानाचा. कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे हे दोन महापुरुष हे शिवपरंपरेचे पाईक आहेत. हे महापुरुष शिवपरंपरा आणि शिवाची परंपरा ही आपल्या देशाची आद्य परंपरा आहे. हरप्पन सिव्हिलायझेशन तथा सिंधू संस्कृती आपण ज्याला म्हणतो, त्या सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये मदर गॉडेस सर्वात जास्त सापडलेले आहेत. त्याच पद्धतीनं एक प्रतिमा जी सापडलेली आहे, अभ्यासकांचं म्हणजे आर्किओलॉजिस्ट तथा पुरातत्वज्ञांचं मत असं आहे की भगवान शंकराची मूर्ती असली पाहिजे. आपण शिवाची आणि पार्वतीची पूजा करतो, शिवलिंगाची पूजा करतो. शिवलिंग हे आपल्या देशातील सर्वांचं श्रद्धास्थान आहे. मग तो कुठल्याही परंपरेतील असेल तर शिवपरंपरा ही आपल्या देशाची आद्य परंपरा आहे. आपल्या देशातील कोणत्याही गावात जावा, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि काठेवाड पासून कलकत्त्यापर्यंत प्रत्येक गावात तुम्हाला एक तरी शिवालय, शिवाचं मंदिर दिसेल. कोणी त्याला गुंडेश्वर म्हणेल, ओंकारेश्वर म्हणतो, त्र्यंबकेश्वर म्हणतो, वेगळ्या नावाने तुम्हाला शिवाचं मंदिर दिसतं. आणि आपण शिवलिंगाची पूजा करतो. शिवलिंग काय आहे तर पुरुष तत्व आणि स्त्री तत्व. आपली परंपरा जी शिवाची परंपरा आहे ही स्त्री आणि पुरुष समानता मानणारी परंपरा आहे. जगाची निर्मिती फक्त एका तत्वातून झालेली नाही तर दोन तत्वातून झालेली आहे. एकच ईश्वर कसा असेल हो, एकच देव कसा असेल हो. निर्मितीसाठी पुरुष आणि स्त्री, सांख्य तत्वज्ञानाने सुद्धा पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्व मानलेले आहेत. सांख्य विवेकवादी तत्वज्ञान होतं, रॅशनल फिलॉसॉफी आहे. त्याचं मिस इंटरप्रिटेशन नंतरच्या काळामध्ये झालं. पण त्यांनी सुद्धा शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती म्हणून आपण शिवलिंगाची पूजा करतो. या दोन तत्वाची पूजा करतो आपण. पुरुष आणि स्त्री समानता मानणारी आपली परंपरा आहे. त्यामुळे बसवण्णा हे शिवाचे उपासक होते, शिवपरंपरा मानणारे होते. छत्रपती शिवाजी महाराज देखील शिवपरंपरा मानणारे होते. हर हर महादेव ही छत्रपती शिवाजीराजेंची घोषणा होती. त्यांच्या सोबत शिवलिंग असायचं. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर आवर्जून श्रीशैलमला गेलेले आहेत. तिथं महायोगिनीला भेटलेले आहेत. महायोगिनींशी त्यांनी चर्चा देखील केलेली आहे. अक्कम महादेवी या बसव कल्याण नंतर श्रीशैलमला गेल्या होत्या असा उल्लेख मी चरित्रामध्ये वाचलेला आहे. आणि त्यामुळे बसवण्णांची परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा ही शिवाची परंपरा आहे. आणि ते आपल्या देशाची आद्य परंपरा, आपल्या सगळ्यांचाच महान सांस्कृतिक वारसा आहे. छत्रपती शिवाजीराजांचं केवळ तात्विक विवेचन करणं असा माझा उद्देश नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण कशात आहे, त्यांना आज देखील केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये छत्रपती शिवाजीराजांना एक आदरस्थान, प्रेरणा पुरुष मानलं जातं. डेनिस किंकेड जो भारतात आलेला होता, त्यांनी छत्रपती शिवाजीराजांना द रिबॅलियन म्हटलं. महान क्रांतिकारक, महान क्रांतिकारक असं वर्णन, महान बंडखोर राजा, महान क्रांतिकारक राजा असं डेनिस किंकेड म्हणतो. मार्शल बुल्गानी नावाचे रशियाचे पंतप्रधान म्हणाले की छत्रपती शिवाजीराजांनी साम्राज्यशाही नष्ट करून समतेचं आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. बॅरन काथा म्हणतो, जपानचा पंतप्रधान, की छत्रपती शिवाजी महाराज एक सत्पुरुष होते. ही वॉज नॉट ओनली अ किंग, ही वॉज अ फिलॉसॉफर होता. पाश्चात्य तत्वज्ञानातील
महत्वाचा तत्ववेत्ता म्हणजे प्लेटो. प्लेटो एका ठिकाणी म्हणतो की राजा हा तत्ववेत्ता असला पाहिजे. तर राजा तत्ववेत्ता होऊ शकत नाही आणि तत्ववेत्ता राजा होऊ शकत नाही. फिलॉसॉफर आणि किंग हे विरुद्ध टोक आहेत ना. किंग फिलॉसॉफर होणार नाही, फिलॉसॉफर किंग होणार नाही. परंतु किमान आपल्या भारतीय इतिहासामध्ये एक जीवनमूल्य होती आणि ती त्यांच्या अनेक प्रसंगावरून आपल्या लक्षात येतील. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी गेले, कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये होते आणि त्या ठिकाणी डच व्यापारी छत्रपती शिवाजीराजांबरोबर व्यापारी करार करण्यासाठी आले. तर शिवाजी महाराज डच व्यापाऱ्यांना म्हणालेले आहेत, मग त्यांचा व्यापारी करार झाला. त्या व्यापारी करारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डच व्यापाऱ्यांना म्हणतात की मला माहिती आहे की तुम्ही या ठिकाणी यापूर्वी स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करत होता, पण लक्षात ठेवा आता हा भाग मी जिंकून घेतलेला आहे. यापूर्वी हा भाग म्हणजे तामिळनाडूचा काही भाग आदिलशाहीच्या अधिपत्याखाली होता, पण आता हा भाग मी जिंकून घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या राज्यात तुम्हाला स्त्री पुरुषांना, लहान मुला मुलींना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. किती महत्वाचा करार आहे पहा. म्हणजे ही 17वे शतक आहे. आज आपण संसदीय लोकशाहीमध्ये आहोत. जगामध्ये बहुतेक राष्ट्रांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. हुकुमशाहीचा अनेक राष्ट्रांनी त्याग केलेला आहे. छत्रपती शिवाजीराजांचा कालखंड या आधुनिक काळातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सेक्युलरिझम, फेमिनिझम हा काळ तो नव्हता. 17वे शतक. 17व्या शतकामध्ये आधुनिक लोकशाही नसताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्या डच व्यापाऱ्यांना म्हणतात की माझ्या राज्यामध्ये तुम्हाला स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. आपल्या भारतीय संविधानातील कलम 23 आणि 24 फंडामेंटल राईट असं सांगतो की कुठल्याही बालकांना ठेवता येणार नाही आणि कोणत्याही स्त्री पुरुषांना जनावरांसारखं गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. आर्टिकल 23, 24 कलम 23 आणि 24 मध्ये म्हटलंय. संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं. महत्वाचं आहे संविधान आपल्यासाठी, सर्वांसाठीच. पण ज्या काळामध्ये आधुनिक लोकशाही अवतरलेली नव्हती आणि ज्या काळामध्ये अर्ध्या जगावरती डच, फ्रेंच, पोर्तुगाल, ब्रिटिशांचं राज्य होतं, मोगलांचंही होतं. आणि आता आपल्याकडे सगळेजण शिक्षण घेत असताना आपण काय म्हणतो, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सेक्युलरिझम, फेमिनिझम सगळी युरोप मधून आलं. ज्या युरोपमध्ये या सगळ्याचा जन्म झाला असं आपण म्हणतो, पण हे खरं नाही. लोकशाहीचा पाया मध्ययुगीन काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी घातला. 11व्या-12व्या शतकामध्ये बसवण्णांनी घातला. त्यांचा अनुभव मंडप त्याची साक्ष देतो. त्यामध्ये महिलांना स्वातंत्र्य आहे, सर्व जाती धर्मियांचं प्रतिनिधित्व अनुभव मंडप करतो. आणि बसवण्णांनी सुद्धा लोकशाहीचा पाया घातला. गौतम बुद्ध, वर्धमान महावीर हे गणसंस्कृतीतून आलेले होते. आणि गणसंस्कृती म्हणजे राजेशाही नव्हती. गणसंस्कृती म्हणजे प्रत्येक गणाचा प्रतिनिधी हा राज्यकर्ता होऊ शकत होता, अशी ती गणसंस्कृती होती. आपल्याला त्याच्या पाऊलखुणा वैशाली या ठिकाणी दिसतील आणि हडप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये देखील आपल्याला प्राचीन इतिहासातील लोकशाहीच्या पाऊलखुणा दिसतील. म्हणजे एकूणच आपल्याकडे अशी एक मानसिक, मी काय पाश्चिमात्यांच्या विरोधात नाही, पाश्चिमात्यांचं युरोपचं मोठं योगदान आहे. रेनेसान्स झाला, प्रबोधन चळवळ झाली, तिथं वैज्ञानिक दृष्टिकोन आला आणि ह्युमॅनिझम आलं आणि त्यानंतर तिथं वैज्ञानिक क्रांतीनंतर औद्योगिक क्रांती आली, वेगवेगळे शोध लागले, अवकाश संशोधन, प्रवासाची साधनं आली, मेडिकल सायन्स डेव्हलप झालं. त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये मोठी क्रांती झाली. युरोपचं योगदान आहेच, नाकारता येणार नाही. पण सगळंच युरोपमधून आलं. अशा पद्धतीचा ज्याला आपण अतिरेक म्हणतो किंवा आतताईपणा म्हणतो, तो मात्र सुसंगत नाही. ज्या युरोपमध्ये लोकशाहीचा, न्याय, स्वातंत्र्य, समतेचा जन्म झाला असं आपण म्हणतो,
त्या युरोपमध्ये मात्र मध्ययुगीन काळामध्ये 17व्या शतकामध्ये गुलामगिरी होती. म्हणजे डचांकडे होती, पोर्तुगीजांकडे होती, ब्रिटिशांकडे होती, फ्रेंचांकडे होती, मोगलांकडे, आदिलशाकडे तो होतीच होती. ज्या काळामध्ये जगामध्ये महत्वाचे सत्ताधीश गुलामगिरीचं समर्थन करत होते, किंबहुना गुलामगिरीचं जिनं इथल्या असहाय्य लोकांच्या मध्ये होतं, त्या काळामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की माझ्या राज्यामध्ये तुम्हाला स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी मानवी मूल्य जोपासली. मानवी मूल्य जोपासणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी वेळोवेळी आपल्या अधिकाऱ्यांना ज्या सूचना दिल्या, पत्रामध्ये उल्लेख आहे, त्यांच्या आज्ञापत्रामध्ये उल्लेख आहेत, त्यांच्या वेगळ्या निर्णयामध्ये उल्लेख आहेत, आणि त्यांच्या समकालीन असणारा जे काय भीमसेन सक्सेना आहे, ईश्वरदास नागर आहे, ख्वापीखान आहे, मोगलांचे इतिहासकार आहे, दरबारी इतिहासकार आहे, ते पक्षपाती आहेत, याबद्दल दुमत असायचं कारण नाही. तरी सुद्धा त्यांनी देखील शिवाजीराजेंच्या औदार्याचं मुक्तकंठानं कौतुक केलेलं आहे. महाराज काय म्हणाले? धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्री आणि लहान मुलं आपल्या विरोधकाची जरी असले तर त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा. म्हणजे धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्री आणि लहान मुलं. धर्मग्रंथ जैन असेल, बौद्ध असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जगातला इस्लाम असेल, प्रत्येक धर्मग्रंथाचा आदर करा. धार्मिक स्थळाचा आदर करा. प्रत्येक धर्मियांचं जे धार्मिक स्थळ आहे त्याचा आदर करा. आणि पुढचं स्त्रिया आणि लहान मुलं. स्त्री आपल्या विरोधकाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, या सर्वांचा आदर आणि सन्मान करा. आपल्या विरोधकांच्या स्त्रियांचा देखील आदर आणि सन्मान करा, असं शिवाजी महाराज वेळोवेळी सांगतात. आणि त्याला कितीतरी संदर्भ आहेत. मोगलांचे इतिहासकार ख्वापीखान ज्यावेळेस रायगडाला भेट देण्यासाठी गेला होता, नंतरच्या काळात संभाजीराजेंच्या हत्येनंतर, तो ज्यावेळेस पाचाड नावाच्या गावात गेला, म्हणजे रायगडाच्या पायथ्याला पाचाड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी शिवाजीराजांनी आपल्या मातोश्रीसाठी एक वाडा बांधला होता. कारण रायगडावरची थंडी जिजाऊंना सहन होत नव्हती, म्हणून शिवाजीराजांनी रायगडाच्या पायथ्याला पाचाडमध्ये एक वाडा बांधलेला आहे आणि तिथे विहीर आहे एक. तर तो ख्वापीखान लिहितो की शिवाजी महाराज मधून अधून त्या दगडी ओट्यावरती बसायचे आणि त्या विहिरीवरती सावकारांच्या, गरिबांच्या स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत. तर शिवाजी महाराज त्या स्त्रियांशी कसे वागतात? तर भाऊ जसा बहिणीशी बोलतो आणि मुलगा जसा आईशी बोलतो, तसे शिवाजी महाराज शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे. शत्रूच्या स्त्रियांशी देखील आपुलकीने वागणार राजा. आणि याची कितीतरी उदाहरणं शिवचरित्रामध्ये आपल्याला दिसतील की महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय करून येत होते, आपल्याला माहिती आहे बेलवाडी नावाचा किल्ला यादवाड, कर्नाटकामध्ये यादवाड परिसरामध्ये बेलवाडी जी सावित्रीबाई देसाई यांचं राज्य होतं, त्या ठिकाणाहून शिवाजी महाराजांचं सैन्य येत असताना बेलवाडीच्या किल्ल्याला वेढा टाकला. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं सैन्य आणि सावित्रीबाई देसाई यांच्यामध्ये छोटीशी लढाई झाली. त्या लढाईमध्ये सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला आणि काही उपमंत झाला महिलांचा. हे जेव्हा शिवाजीराजेंच्या लक्षात आलं, महाराजांनी स्वकीय जे स्वतःचे अत्यंत जवळचे सहकारी होते त्यांना शिक्षा ठोठावण्याची नोंद आहे. आणि ज्या सावित्रीबाई देसाई होत्या त्यांचं जिंकलेलं राज्य परत दिलं आणि त्यांचा लहान जो मुलगा होता त्याला मांडीवरती बसून दूध पाजलं, म्हणजे अभय दिलं. त्यांना बहीण समजून त्यांना राज्य जिंकलेलं परत दिलं, त्यांचा आदर केला, सन्मान केला. आणि पुढे सावित्रीबाई देसाई यांनी त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे आताच्या कर्नाटकात यादवाड परिसरामध्ये शिवाजी महाराज लहान बाळाला दूध पाजतात आणि सावित्रीबाईंचा सन्मान करतात, असं शिल्प त्या ठिकाणी आज देखील कोरलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर आणि सन्मान करणारा राजा. प्रबळगड नावाचा किल्ला आहे पनवेल जवळ, तो प्रबळगड शिवाजीराजेंनी जिंकला. केसरी सिंह दारावरती पडला. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस किल्ल्यावरती प्रवेश केला त्यावेळेस केसरी सिंहाची आई, पत्नी आणि लहान मुलं घाबरलेली होती. तर त्यांना संरक्षण दिलं आणि केसरी सिंहाच्या आईला, पत्नीला आणि लहान मुलांना पालखीत बसवून सुखरूप स्थळी पोच केल्याची नोंद आहे. कोकणामध्ये उंबरखिंडीमध्ये हातगाईची लढाई झाली आणि त्या हातगाईच्या लढाईमध्ये मोगलांच्या बाजूने लढणारी
जी रायबागीन होती, रायबागीन, ती शिवाजीराजेंच्या सैन्याच्या हाती लागली. शिवरायांच्या समोर तिला उभं केलं. तर शिवाजीराजांनी तिला बहीण म्हटलं आणि तिला साडीचोळी देऊन तिला तिच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोच करण्याची जबाबदारी अत्यंत विश्वासू लोकांवरती दिली. बहीण समजून शत्रू सैन्यातील लढण्यासाठी आलेल्या स्त्रीला सुरक्षित ठिकाणी पोहोच केल्याची नोंद आहे. आपल्याला माहिती आहे, हिरकणी रायगडाच्या पायथ्याशी राहणारी, दूध दही तूप लोणी विकणारी, एके दिवशी गडावरती हिरकणीला उशीर झाला, किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. ती द्वारपालाकडे आली, विनंती केली, भाऊराया माझं लहान बाळ खाली वाट पाहत आहे, कृपा करून मला सोडा. द्वारपाल म्हणाले, ताई आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, पण साक्षात शिवाजीराजे जरी आले तर किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. फार तर सकाळी लवकरात लवकर तुम्हाला खाली सोडतो. हिरकणी परत फिरली. तिचं मातृत्व तिला बसू देत नव्हतं. ते का उंच कड्यावरून खाली उतरणे, जिथून पुरुषाला उतरणं शक्य नाही. रक्तबंबाज हिरकणी घरी गेली, बाळाला कुशीत घेतलं आणि दुसऱ्या दिवशी हिरकणी गडावरती आली, दूध दही तूप लोणी घेऊन. द्वारपालाच्या लक्षात आलं, हिरकणी रात्री इथून गेली नाही, सकाळी इथून गेली. हिरकणी गेली कशी, आली कशी, ही बातमी शिवरायांना समजली. महाराजांनी हेरांमार्फत माहिती घेतली, हिरकणी गेली कशी, आली कशी. ते का उंच कड्यावरून खाली उतरली, जिथून पुरुषाला उतरणं शक्य नाही. रक्तबंबाज हिरकणी घरी आली, बाळाला कुशीत घेतलं आणि शिवाजीराजेंनी हिरकणीला बोलावणं पाठवलं. हिरकणी घाबरली, गडावरती आली. ज्या ठिकाणी खाली हिरकणी उतरली त्या ठिकाणी शिवाजीराजेंनी भेट दिली, उंच बुरुज बांधला आणि हिरकणीला बोलावणं पाठवलं. हिरकणी गडावरती आली. शिवाजीराजेंनी हिरकणीचा सत्कार केला आणि म्हणाले, ताई तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत आपलं स्वराज्य कोणाला जिंकता येणार नाही. आणि त्या बुरुजाचं नाव हिरकणी बुरुज असं नाव त्या बुरुजाला दिलं. म्हणजे सामान्य कष्टकरी श्रमकरी महिलेला सुद्धा बहीण मानून तिचा आदर आणि सन्मान केला आणि त्या बुरुजाला नाव हिरकणी बुरुज असं नाव दिलं. आज आपण पाहतो, आज आपण 21व्या शतकात आहोत. आपण मध्ययुगीन काळामध्ये नाही. आज सुद्धा जगात संघर्ष सुरू झाला, लढाई सुरू झाली की पहिला हल्ला कोणावरती केला जातो तर महिलांवरती. मग ते गाझापट्टीतलं युद्ध आणि इस्रायलचं युद्ध असेल, जगात कुठलं युद्ध पहा, शस्त्रास्त्राची लढाई असू द्या, पहिला हल्ला स्त्रियांवरती. भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं, तो पाकिस्तान मध्ये ग्रस्त म्हणाला की जर भारत जिंकला तर मी पहिल्यांदा माधुरीला घेऊन येईन. अहो किती मूर्खपणा, विकृती. म्हणजे पहिला हल्ला स्त्रियांच्या व्यक्तिमत्वावरती, चारित्र्यावरती, तिच्या अभिव्यक्तीवरती, तिच्या मानसिकतेवरती केला जातो. आज देखील तुम्ही पहा, आज राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना शिवी देणं, आईवरून बहिणीवरून, हे विकृती आहे. म्हणजे स्त्रियांना कमी लेखणं, दुय्यम लेखणं, त्यांचा उपमर्द करणं, त्यांचा अवमान करणं, हा भेद आहे, डिस्क्रिमिनेशन आहे हे, की जे संविधानाला मान्य नाही. आणि छत्रपती शिवाजीराजांना सुद्धा हा भेदभाव मान्य नव्हता. पुरुषाचा जसा सन्मान केला जातो तसा स्त्रियांचा देखील आदर आणि सन्मान केला पाहिजे, त्यांना सुरक्षितता दिली पाहिजे. याला प्राधान्यक्रम छत्रपती शिवाजीराजांनी दिला. त्यांच्या सुरुवातीचा पहिला न्याय निवाडा जो आहे, पहिला निवाडा त्यांच्या आयुष्यातला, महाराज ज्यावेळेस खेड शिवापूर या ठिकाणी होते. खेड शिवापूरच्या जवळच म्हणजे सिंहगडच्या पायथ्याला रांजे नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणच्या बाबाजी गुजर याने एका स्त्रीवरती अत्याचार केला. शिवाजी महाराजांनी त्याला बेड्या टुकून आणलं आणि तत्कालीन कायद्यानुसार त्याचे हातपाय तोडले. तत्कालीन कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली. म्हणजे आपल्या राज्यामधील स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे, तिचा सन्मान झाला पाहिजे. महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले, हैदराबाद म्हणजे त्याचं गोवळकोंडा आताचा हैदराबाद शहराच्या जवळ आले, तर शिवाजी महाराज आपल्या अधिकाऱ्यांना, सैनिकांना सांगतात, परमुलकातील बाई न धरावी. स्वराज्यातील स्त्रियांचा तर आदर झालाच पाहिजे, पण परमुलकातील, तुम्ही आदिलशाच्या मुलकात, निजामाच्या मुलकात किंवा मोगलांच्या मुलकात जाल, कुठल्याही मुलकात जाल, तर त्यावेळेस परमुलकातील स्त्रियांचा सुद्धा आदर आणि सन्मान केला पाहिजे. त्यांना उदात्त संस्कार मिळाले कुठून? त्यांच्या आई मातोश्री जिजाऊ शहाजीराजे. जिजाऊ ही छत्रपती शिवाजीराजांचं प्रेरणापीठ आहे, संस्कारपीठ आहे, विद्यापीठ आहे. जिजाऊनी अनेक अन्याय अत्याचार जवळून पाहिले होते. स्त्रियांवरती होणारा हल्ला त्यांनी पाहिला होता, स्त्रियांचा छळ त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता
आणि म्हणून त्यांनी आपलं जे स्वप्न होतं स्वराज्य निर्मितीचं, शहाजीराजे आणि जिजाऊंनी ते छत्रपती शिवाजीराजेंच्या द्वारे पूर्णत्वास नेलं. म्हणून शाहीर अमर शेख महाराष्ट्रातील मोठे शाहीर ते शहाजीराजे आणि जिजाऊंच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना म्हणतात, पिरावतीचं पीक येत जगाची रीत नव नाही त्यात, शहाजीनी पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला, आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला, लाल जनतेला जिजाईनं दिला, थोर त्या मातेचे उपकार, थोर त्या आईचे उपकार, मराठ्यानं तुमच्या नाही फेटणार, असं वर्णन शहाजीराजे आणि जिजाऊंचं शाहीर अमर शेख करतात. मराठा ही, मला थोडं स्पष्ट करायचं या ठिकाणी, मराठा ही व्यापक संकल्पना आहे, ती जातीवाचक संकल्पना नाही. आपण राष्ट्रगीतामध्ये सुद्धा म्हणतो पंजाब सिंध गुजरात मराठा. मराठा म्हणजे काय फक्त एक विशिष्ट जात अभिप्रेत नाही. हिस्ट्री ऑफ दी मराठा, राईज ऑफ दी मराठा पॉवर, जस्टिस रानडे म्हणतात, ग्रँड ऑफ दी हिस्ट्री ऑफ दी मराठा लिहिला. तत्कालीन कागदपत्रामध्ये मराठ्यांनी किल्ला जिंकला, त्यामध्ये फक्त काय विशिष्ट जातीचे लोक नाहीत. शिवाजीराजेंच्या सैन्यामध्ये कोण आहे? 18 पगड जाती, 12 प्रतिकार आहे, इथले भूमिपुत्र आहेत. या सर्वांचा राजा, तो केवळ एका जातीचा, धर्माचा, पंथाचा, राज्याचा नव्हे. भाषावार प्रांतरचना ही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आहे का? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा झारखंड, ह्या संकल्पना मध्ययुगीन काळामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये नव्हत्या. या आधुनिक संकल्पना आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र असा वाद, हे कृत्रिम वाद, पॉलिटिकल वाद आणि अलीकडच्या काळातले वाद आहे. शिवाजीराजेंचं बालपण कर्नाटकात गेले, 4 वर्ष महाराज बेंगलोरला होते. शहाजीराजेंची आर्थिक कारकीर्द कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये आहे, आंध्रामध्ये आहे. त्यामुळे शहाजीराजे यांना जशी उत्तम मराठी येत होती, उत्तम कन्नड येत होती, उत्तम हिंदी येत होती, उत्तम संस्कृत येत होती, त्या काळामध्ये ती गरज होती. भाषावाद ही आधुनिक काळातला आहे, हा काय मध्ययुगीन काळातला भाषावाद नाही. आपण जर श्रवणबेळगोळ या ठिकाणी गेलात, बेंगलोरच्या जवळ श्रवणबेळगोळ आहे, गोमतेश्वराची अखंड पाषाणातील 57 फुटाची उंचीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या पायथ्याला 3 शिलालेख आहेत, तमिळ, मराठी आणि कन्नड, 3 शिलालेख जवळजवळ. चामुंडराये करिवेले गंगराये सुत्ताले करिवेले, हा मराठी शिलालेख. तोच शिलालेख कन्नडमध्ये, तोच शिलालेख तमिळमध्ये. तमिळ, कन्नड आणि मराठी या तिन्ही भाषा भगिनी आहेत. भाषा भगिनी आहेत म्हणून तर त्या शिलालेख आहे ना त्या ठिकाणी एकत्र. आणि हा 10व्या शतकातल्या उत्तरार्धातला श्लोक आहे, शिलालेख आहे, इन्स्क्रिप्शन. तर तत्कालीन सांस्कृतिक जो वारसा आहे आणि ऐक्यभाव आहे तो शिलालेख त्या ठिकाणी दाखवतो. असो, तो व्याख्यानाचा वेगळा विषय आहे. पण एकूण छत्रपती शिवाजीराजांवरती मोठा प्रभाव जो होता तो त्यांच्या मातोश्रींचा होता, वडिलांचा होता. युद्धकलेचे शिक्षण शहाजीराजे आणि जिजाऊंनी त्यांना दिलं आणि हे जे नीतिमूल्यांचं शिक्षण दिलं जिजाऊंनी दिलं. म्हणून मी नेहमी सांगतो की जगामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी शिकवणारी शाळा आहे, पण संस्कार शिकवणारी शाळा जगात कुठं आहे? आई, वडील, आजी, आजोबा ही संस्कार पेट्या आहे ती. म्हणून आई, वडील, आजी, आजोबा, कुटुंब हे संस्काराचं महत्वाचं केंद्र आहे. आपली मुलं का बिघडतात? तर आपली मुलं कुठल्या मित्रासोबत आहेत, कुठल्या परिवारामध्ये जातात, ते कोणाशी बोलतात, कोणाशी बसतात उठतात, यावरती आई वडिलांचं बारीक लक्ष असणं अत्यावश्यक आहे. आजच्या काळामध्ये तर खूप अंमली पदार्थ, व्यसनाधीनतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. या पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजीराजेंचा आपल्या महापुरुषांची इतिहासाची आज नितांत गरज आहे. छत्रपती शिवाजीराजांना प्रत्यक्ष पाहणारा निकोला मुनुची, आबे करे, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, परमानंद हे अनेक इतिहासकार लिहितात की शिवाजीराजेंच्या राज्यामध्ये मद्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसंच क्रांती करू शकतात, व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील चालवू शकत नाही. त्यामुळे जे गुटखा खातील, तंबाखू खातील, दारू पितील ते कावळे, जे निर्व्यसनी असतील ते छत्रपती शिवाजीराजेंचे मावळे. शिवाजीराजेंच्या निर्व्यसनीपणाचं, निताराचं वर्णन देखील डच, पोर्तुगीज या समकालीन जे शिवाजीराजांना प्रत्यक्ष पाहणारे होते त्यांनी लिहून ठेवलंय. महाराज मितारी होते, दिवसातून 1 वेळा जेवायचे, असं वर्णन देखील एका डच पर्यटकांनी त्या काळामध्ये आलेल्या एका करून ठेवलेलं आहे. म्हणजे ते नीतिमूल्य जोपासणारे राजे होते.
शिवाजीराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये खासगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही. महात्मा फुले म्हणतात, कुळवाडी भूषण पवाडा गात भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजे. कुळवाडी 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा राजा. शरद पाटील नावाचे प्राच्य विद्या पंडित इंडॉलॉजिस्ट होऊन गेले. ते म्हणतात की शिवाजीराजे आणि संभाजीराजेंचं खरं मोठेपण कशात आहे, तर त्यांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही. मदारी मेहतरा त्यांचा जिवलग सहकारी होता. तो रायगडावरती होता, तो आग्र्याच्या कैदेच्या प्रसंगी देखील होता. मेहत्तर म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं शेड्युल्ड कास्ट, SC. महाराज त्यांचा सोबत घेऊन आग्र्याला गेले. महाराजांचा मुक्काम ज्या ठिकाणी होता तिथं तो सोबत आहे, रायगडावरती तो सोबत आहे. म्हणजे शिवाजीराजांनी अस्पृश्यता अजिबात पाळली नाही, जी 17व्या शतकामध्ये खूप मोठा जातीव्यवस्था वर्णव्यवस्थेचा प्रभाव होता. त्या काळात देखील शिवाजीराजांनी वर्णव्यवस्था जातीव्यवस्था पाळली नाही. ती जर पाळली असती तर लढणारे मरणारे मावळे पुढे आले असते का? छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये कोण आहे? मराठा आहे, माळे आहे, धनगर आहे, मातंग आहे, महार आहे, धनगर आहे, सुतार आहे, कुंभार आहे, लोहार आहे, रामोशाही लिंगायत आहे, अगदी आगरी आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजीराजांनी राज्य केलं. येसाची कंक, वीरबाजी पासरकर, काणूची जेदे, गावची कोंढाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते, शिवाजी महाले, शिवाजी काशी, रामजी पांगेरा, देवाजी उघडे, बळवंतराव देवकाते, जानोजी वाघमारे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, गोदाजी जगताप, वाघोजी तुपे, सिद्धी इलाज, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर, असे अनेक मावळे आहेत. सर्व जाती धर्मातील मावळे आहेत. ज्या ठिकाणी शिवाजीराजांनी घाम गाळला, मावळे रक्त सांडलं. आनंदाने मृत्यूला मिठी मारली का? प्रत्येक मावळ्याला माहिती होतं राज्य आपलं आहे. म्हणून लढणारे मरणारे मावळे पुढे आल्यावर तानाजींनी लग्न रद्द केलं. कोंढाणा जिंकण्यासाठी गेले. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. 4 फेब्रुवारी 1670 उदयभानू लढता लढता धारारक्ती पडले. महाराज म्हणाले, कोंढाण्यासारखा अजिंक्य किल्ला माझ्या तानाजी जिंकला, पण माझा सिंहासारखा तानाजी गेला. गड आला पण सिंह गेला. शिवाजी काशीत प्रति शिवाजी झाले. सिद्धीच्या भेटीला गेले. सिद्धीने ओळखला कोण. सिद्धी म्हणाला, मी शिवाजी महाराज हो. खरं सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशीत पुन्हा पुन्हा म्हणतात, मी शिवाजी महाराजच आहे. आपला राजा विशाळगडावरती सुखरूप पोहोचला पाहिजे म्हणून शत्रूला रोखून धरणं, यासाठी कालहरण करणं, यासाठी पुन्हा पुन्हा शिवाजी काशीत म्हणतात, मी शिवाजी महाराजच आहे. शेवटी 2 भालेकडे आले. छातीला भाले लावले. मृत्यू समोर दिसतोय आणि पुन्हा विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशीत पुन्हा म्हणाले, मी शिवाजी महाराजच आहे. छातीमध्ये भाले खुपसले. रक्ताची चिळकांडी उडाली. शिवाजी काशीत घसरत घसरत खाली बसले. प्राण सोडण्यापूर्वी एवढंच म्हणाले, अरे वेड्यानो, सोंग घेणाऱ्या शिवाजीची पाठ तुम्हाला पाहता आली नाही. खऱ्या शिवाजीराजांचा विचार सोडून द्या असे म्हणाले आणि धारातृती पडले. ते शिवाजी काशीत नाभिक समाजातील होते. बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंग जाधव, बांदलांची फौज पावनखिंडीमध्ये लढली. आपला राजा विशाळगडावरती सुखरूप पोहोचला पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, अहो त्यांच्या तलवारीचे वार झाले. बाणांचा वर्षाव त्यांच्या शरीरावरती झाला. रक्तबंबाळ झालेले शरीर. धारातीर्थी पडले, पण स्वराज्यावरची निष्ठा, शिवरायावरची निष्ठा आणि बदलली नाही. मुरारबाजी देशपांडे तीरासारखं घुसले, गतप्राण झाले. जिवाजी महाले सय्यद बंडाचा वार वरच्यावरती उडवला. क्षणाचा विलंब झाला असता शिवरायांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असत्या. प्रतापराव गुजर तीरासारखे घुसले, गतप्राण झाले. सूर्याजी काकडे, असे अनेक मावळे आहेत. आनंदानं मृत्यूला मिठी मारली. स्वराज्यावरची निष्ठा बदलली नाही का? मरण्यासाठी मावळे का तयार झाले? कारण शिवाजीराजांचं त्याग आणि समर्पण. हे राज्य रयतेचं राज्य आहे. आपल्या देशावरती मोगलांचं आणि आदिलशाचं मोठं संकट आहे. तर या संकटामध्ये आपल्याला वाचवणारा एकमेव राजा आहे, तो म्हणजे शिवाजी राजा. याची खात्री जनतेला होती, रयतेला होती. आणि कोणाचाही संसार उघड्यावरती पडू दिला नाही महाराजांनी. शिवाजी काशी धारावरती पडले, त्यांच्या घरी गेले नेबापूरला. त्यांची पत्नी पार्वतीबाईचं सांत्वन केलं. 2 मुलांना अधिकार पदावरती नेमलं. तानाजी धारावरती पडले, त्यांच्या घरी गेले. रायबाचं लग्न लावलं. रायबाला बेळगाव जवळच्या पारगडाचं किल्लेदार केलं. प्रतापराव गुजर धारावरती पडले. सामान्य गरीब कुटुंबातून आले होते. शिवाजी महाराज प्रतापरावांच्या घरी गेले. पत्नी रडू लागली. महाराज म्हणाले, ताई, माझ्यासारखा भाऊ तुमच्या पाठीशी असता रडण्याचं कारण नाही. पत्नी म्हणाली, माझे पती युद्धामध्ये कामी आले याचं मला दुःख नाही, पण माझी मुलगी जानकी उपवर झालेली आहे, तिच्या लग्नाची मला चिंता आहे.
महाराज म्हणाले तुमच्या मुलीचं लग्न जमलं, मुलगा कोण? माझा मुलगा राजाराम, त्याच्याशी लग्न होऊन जाईल. शिवाजीराजांनी आपला एक दिवंगत सहकारी जो जिवंत नाही, सामान्य कुटुंबातील त्यांची मुलगी, तिच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे, त्या मुलीचं लग्न स्वतःच्या राजपुत्राबरोबर लावलं, यात शिवाजीराजांचा मोठेपणा आहे. आज मला सांगा, एखादा मुख्यमंत्री, एखादे पंतप्रधान, एखादा कॅबिनेट मंत्री किंवा आमदार सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीचं लग्न स्वतःच्या मुलाबरोबर करेल का? शिवाजी महाराज तर मुख्यमंत्री पंतप्रधानापेक्षा महान आहेत. त्यांनी स्वतःच्या राजपुत्राचं लग्न, आपल्या दिवंगत सहकारी जो जिवंत नाही, सामान्य कुटुंबातील त्यांच्या मुलीचं लग्न, जानकीचं लग्न 15 मार्च 1680 ला रायगडावरती लावून दिलं. यात शिवाजीराजांचा मोठेपणा आहे. आणि यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा हुंडा घेतला नाही, कधी हुंडा घेतला नाही. आज आपण पाहतो शिकलेले लोक, श्रीमंत लोक सगळे जास्त हुंडा घेतात. म्हणजे अपवाद चांगले आहेत नाही असं नाही, पण बहुतेक. मी तर एका लग्नामध्ये गेलतो, मला तिथं असं समजलं, मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाला गेलतो, काय नाही म्हणले, मुलगी आणि नारळ. मला खूप आनंद झाला. मंत्री महोदय जर का हुंडा देत नसतील, हुंडा घेत नसतील, किती चांगली गोष्ट आहे. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा अनुकरण करतील. काय मुलगी आणि नारळ आहे म्हणले, आम्ही हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही. नंतर खूप दिवसांनी मला समजलं तो नारळ सोन्याचा नारळ होता. किती भयानक परिस्थिती. अहो, मुलगा म्हणजे बाजारातलं जनावर नाही त्याची किंमत करायला. मुलीला जशी लग्नाची गरज असते मुलांना पण असते. हुंडा देणं, हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे, पण त्याही पेक्षा तो सामाजिक अपराध आहे. मध्ययुगीन काळामध्ये हे काही क्रायटेरिया नव्हते चांगुलपणाचे, की हुंडा चांगला आहे, हुंडा वाईट आहे, किंवा अनेक बहुपत्नीत्व, ही काय मध्ययुगीन काळातला क्रायटेरिया नाही. तरी सुद्धा छत्रपती शिवाजीराजांनी हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही. मानवी मूल्य जोपासणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. रयतेवरती, शेतकऱ्यावरती, सर्वसामान्यावरती खूप प्रेम केलं, कनवाळ होते. शिवाजीराजे जसे शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, तलवारबाजीमध्ये निपुण होते, तसेच ते अत्यंत मायाळू होते, कनवाळ होते, ममताळू होते. आणि म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्य निर्माण करू शकले. शिवकाळामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. याचा अर्थ मध्ययुगीन काळामध्ये खूप सुखी होते, सोन्याचा धूर निघत होता, काही अडचण नव्हती असं नाही. मध्ययुगीन काळामध्ये 17व्या शतकात देखील दुष्काळ होता, गरिबी होती. आता सारखी अत्याधुनिक साधनं आलेली नव्हती शेतीमध्ये. जलसिंचनाच्या सुविधा आता सारख्या नव्हत्या. आता 20% जलसिंचन आहे, त्या काळात 1% पण नसेल. विहिरीचं पाणी एवढ्यावरती शेती असायची. आता सारखं पंपिंग आलेलं नव्हतं. म्हणजे आता अत्याधुनिक सुविधा शेतामध्ये आले, बियाणं आलं, अवजार आले, ट्रॅक्टर आला, फवारणी आली, कितीतरी टेक्नॉलॉजी आली. मध्ययुगीन काळामध्ये शेतीमध्ये अत्याधुनिकता नसताना देखील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. का? याचे अनेक कारण आहेत. ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन ही वेगळा विषय आहे. पण शिवाजीराजांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले जे निर्णय आहेत ते खूप क्रांतिकारक आहेत. 1673 साली छत्रपती शिवाजीराजांनी चिपळूण जवळच्या जुमलेदाराला एक पत्र लिहिलंय. काय पत्र आहे? त्या पत्रामध्ये महाराज म्हणतात आपल्या अधिकाऱ्यांना, मे महिना आहे आणि महाराज जुमलेदार हवालदाराला सांगतात, संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपी जात जावा, अन्यथा तेलाच्या आसक्तीने एखादा उंदिरी पेट तेव्हा तोंडात धरेल, ती वात घेऊन धावत सुटेल, ती वात एखाद्या कडव्याच्या गवताच्या गंजीला लागेल, गंज जळून खाक होईल. जनावरांना पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही आपले घोडे आणि जनावर उभ्या पिकात सोडाल. मग रयत म्हणेल की कोण्या मुलखातून मोगल आले, तुमच्यापेक्षा मोगलच बरे. म्हणून संध्याकाळी झोपताना तेलवातीची दिवी विझवून झोपीत जात जावा. आई ज्या पद्धतीनं आपल्या मुलांची काळजी घेते तशी छत्रपती शिवाजीराजांनी रयतेची, जनावरांची, पीक पाण्याची, चाऱ्याची काळजी घेतलेली आहे. ते पत्र खूप महत्वाचं आहे. 1676 साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळाच्या प्रसंगी महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात, गावागावात जावा, ज्यांची बैलजोडी दागावली असेल, दुष्काळामुळे बैलजोडी दागावली असेल त्यांना बैलजोडी द्या. एखाद्या गरीबाला खायला अन्न नसेल, खंडी 2 खंडी धान्य द्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवरती 1,00,000-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल. वसुलीसाठी तगादा लावू नका. ऐपत आल्यानंतर वसूल करा, वाढी देडीने वसूल करू नका. मुद्दालाच तेवढी घ्यावी.
शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील रयतेला कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर किती आहे? 0%. 0% व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शिवकाळामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. ज्यावेळेस 1665च्या दरम्यान शाहिस्तेखान पुण्यावरती चालून येत होता आणि त्यावेळेस शिवाजीराजांनी भोर तालुक्यामध्ये कारी नावाचं गाव आहे, सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिले. महाराज सर्जेराव जेधेंना सांगतात, परचक्र येत आहे, म्हणजे संकट येत आहे भागावरती तुमच्या, त्यामुळे तत्काळ तुम्ही गावागावात जावा आणि जी रयत, जो कुणबी आहे, जो शेतकरी आहे, रयत आहे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा. त्यांचं धान्य, त्यांची जनावरं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा. या कामात हायगय करू नका. जर या कामात हायगय कराल तर याचं पातक तुमच्या मस्तकी लागेल. म्हणजे संकट समयी शिवाजीराजांची पाप पुण्याबद्दल काय भूमिका आहे? पाप पुण्याबद्दल काय भूमिका आहे? केवळ कर्मकांड करणं, पूजा अर्चा करणं, तीर्थयात्रा करणं आणि त्यातून पुण्यप्राप्ती होत ना असं नव्हे. महाराज काय म्हणाले, जे तुकारामांनी सांगितलं, जे का रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथीच जाणावा. बसवण्णांचीच भूमिका काय कवे कैलास हा सिद्धांत बसवण्णाने आपल्याला दिला. छत्रपती शिवाजी महाराज सर्जेराव जेधेंना म्हणतात, रयतेला तत्काळ तुम्ही सुरक्षित ठिकाणी हलवा. या कामात हायगय कराल तर तुमच्या मस्तकी पातक लागेल. म्हणजे संकट समयी रयतेला मदत करणे पुण्य आहे आणि त्यांना वाऱ्यावरती सोडून देणं पाप आहे. अशी अत्यंत मानवतावादी संकल्पना पाप पुण्याच्या बद्दल छत्रपती शिवाजीराजांची होती. एका पत्रात शिवाजीराजे म्हणतात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, विना मोबदला काही घेऊ नका. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा करू नका. तर गवताच्या काडीची काय किंमत आहे? त्याला मूल्यच नाही ना. महाराज म्हणतात आपल्या अधिकाऱ्यांना की तुम्ही शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची सुद्धा अभिलाषा बाळगू नका. किती निस्वार्थी होते, काय राज्य करता. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका. आणि आज आपण पाहतो अनेक IAS अधिकारी, सगळे नव्हे, अनेक IAS अधिकारी, अनेक IPS अधिकारी, अनेक तहसीलदार, अनेक प्रांत, अनेक डेप्युटी कलेक्टर, अनेक PI, API, वेगळ्या खात्यातले अधिकारी अपवाद वगळता शेतकऱ्यांना लुटतात का नाही सामान्य जनतेला? तहसील कार्यालयात, कलेक्टर ऑफिस मध्ये, पोलीस स्टेशन सहजासहजी काम होतं का? भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय. करप्शन, लूट, घोटाळे, बोफर्स घोटाळा, युरिया घोटाळा, कोळसा घोटाळा, साखर घोटाळा, चक्की घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा. घोटाळा सुद्धा आदर्श झाला आपल्या देशामध्ये. इतके घोटाळे झालेत, सगळे घोटाळे सांगायचे म्हणजे सांगताना सुद्धा घोटाळा होईल, इतके घोटाळे. शिवकाळामध्ये घोटाळा झाल्याची नोंद नाही. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका, इतके निस्वार्थी शिवाजी महाराज होते. म्हणून शिवकाळामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही. दुष्काळग्रस्तांना कर्ज माफ केलं. ज्या ओसाड जमिनी होत्या त्या ओलिताखाली आणल्या, जमिनीची मोजणी केली. बागायत शेतीला चा महसूल वेगळा, सारा जिरायत शेतीचा वेगळा. तत्पूर्वी असं नव्हतं. अकबराचा काळ असेल, औरंगजेबाचा काळ असेल, कुणाचाही काळ असेल, त्या काळात शेतकऱ्यांकडून उत्पन्नाच्या 50% सारा घेतला जायचा. शोषण म्हणजे जिजिया करापेक्षा वाईट. 50% पेक्षा जास्त सारा वसुली असायची. शिवाजी महाराजांनी जमिनीची मोजणी केली, दुष्काळग्रस्तांना कर्ज सारा माफ केला, वर्गवारी प्रतवारी ठरवली आणि ओसाड जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी किंवा त्या वहिवाटीसाठी प्रोत्साहन दिलं. त्यांना बैलजोडी दिली, त्यांना बी बियाणं दिलं, त्यांना सारा, तुम्ही जोपर्यंत तुमच्या ऐपत येत नाही तोपर्यंत सारा द्यायचा नाही. इतकं प्रोत्साहन सामान्य लोकांना जगण्याची उमेद छत्रपती शिवाजीराजांनी सामान्य लोकांमध्ये निर्माण केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले, स्त्रियांना सुरक्षितता दिली, स्त्रियांचा आदराने सन्मान केला. हा, त्यांची लढाई औरंगजेबाविरुद्ध होती, शाहिस्तेखानाविरुद्ध होती, अफजलखानाविरुद्ध होती. परत चक्र आला असताना आणि छत्रपती शिवाजीराजांना ठार मारण्याच्या उद्देशाने औरंगजेब आलता, शाहिस्तेखान आलता आणि अफजल खान तर म्हणाला जिवंत घेऊन येतो किंवा मुर्दा घेऊन येतो.
10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या माचीवरती अफजल खान शिवाजीराजेंची भेट झाली. त्या भेटीमध्ये शिवाजीराजेने अफजल खानाला नसतं मारलं तर अफजल खानाने शिवाजीराजांना मारलं असतं. ती त्या काळाची गरज होती. पण ती लढाई धार्मिक लढाई नव्हती, हिंदू मुसलमानाची. महाराजांच्या सैन्यात देखील महत्वाच्या पदावरती काही मुस्लिम होते. मोगल आदिलशाकडे देखील काही हिंदू आपल्याकडचे होते. पण एवढं मात्र नक्की की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्कृती रक्षणाची, धर्मरक्षणाची, स्त्रियांचं संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी मोगलांचं आणि आदिलशाचं परचक्र या देशावरती आलेलं होतं, संस्कृतीवरती घातला जात होता. त्या काळामध्ये महान कार्य आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी केलेलं आहे. म्हणून नीतिमान राजा, निस्वार्थी राजा, निर्भीड राजा. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. अफजल खान आला, दिलेर खान आला, शाहिस्ते खान आला. बरं, अफजल खान काय हॅपी बर्थडे म्हणण्यासाठी आला नव्हता, ठार मारण्याच्या उद्देशाने आलेला होता. पण महाराज हतबल झाले नाही, निराश झाले नाहीत. संकटासमयी शिवाजीराजे लढणारे होते, रडणारे नव्हते. लढणारी माणसं क्रांती करतात, रडत बसणारी माणसं आयुष्यामध्ये कधी क्रांती करत नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश कसं मिळवावं हे शिवचरित्र आपल्याला सांगतं. महाराजांचा खजिना किती होता, महाराजांचा वार्षिक महसूल किती होता? 1 कोटी, सुमारे 1 कोटी. सैन्य किती होतं? 1 लाख. सर्व मिळून घोडदळ पायदळ मिळून 1 लाख. आणि एकूण वार्षिक महसूल किती होता? 1 कोटी उत्पन्न राज्याचं. आता औरंगजेबाचं एकूण सैन्य आणि एकूण महसूल किती होता? औरंगजेबाचा एकूण महसूल 50 कोटी वार्षिक आणि सैन्य 8 लाख, 7-8 लाख सैन्य होतं. आणि औरंगजेबाचं राज्य आताचा इराण ते बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ टू खाली तामिळनाडू एवढं राज्य होतं. शिवाजीराजेंचं राज्य त्या तुलनेत लहान आहे. औरंगजेब बादशाह पुढे 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला. पण त्याला महाराष्ट्र कधी जिंकता आला नाही. त्याचं कारण आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो. ही प्रेरणा जनमानसामध्ये रुजवली छत्रपती शिवाजीराजे. संभाजीराजाला औरंगजेबाने अत्यंत हलाहल करून निर्दयपणे ठार मारलं. संभाजीराजांनी मरण पत्करले पण शरण गेले नाही. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर ताराबाई हातात तलवारीने घोड्यावरती बसून लढल्या. वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होते. त्यांच्यावरती धर्मांतरासाठी दबाव आणला औरंगजेबाने, पण शाहूराजांनी धर्मांतर केलं नाही. जिजाऊ शिवाजीराजांनी जी पेरलेलं होतं सांस्कृतिक मूल्य, अस्मिता, ही भारतीय भूमीतील संस्कृती मूल्य, त्याचं जतन शिवाजीराजांच्या नंतर संभाजीराजे, ताराबाई, धनाजी, संताजी, शाहू महाराज या सर्वांनी, मावळ्यांनी अत्यंत निष्ठेने केलं. अशी प्रेरणा छत्रपती शिवाजीराजांनी जनमानसामध्ये त्या काळामध्ये निर्माण केली. म्हणून शिवाजीराजे हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर एक जागतिक स्तरावरचं प्रेरणास्थान आहे. अबेकरे जो ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांना पाहिलंय, पोर्तुगीजांनी कॉस्मेदी गार्डाने त्यांना पाहिलंय. पोर्तुगीज शिवाजीराजांच्या बद्दल लिहितात की पूर्वेकडच्या जगामध्ये असा एक राजा आहे, त्यांच्या दृष्टीने आपण भारत म्हणजे पूर्व, ईस्टर्न आणि ते वेस्टर्न. हे पाश्चिमात्य लोक भारताला पूर्वेकडचा देश. तर ते पोर्तुगीज प्रतिनिधी लिहितो की पूर्वेकडच्या जगामध्ये शिवाजी नावाचा राजा आहे, शूर आहे, पराक्रमी आहे, बुद्धिमान आहे. युद्ध कधी सुरू करायचं आणि कुठं थांबवायचं यामध्ये हा राजा आपल्या पाश्चात्यांपेक्षा अधिक निष्णांत आहे, असं पोर्तुगीजांनी लिहून ठेवलंय. त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांची लष्करी व्यवस्था, त्यांचं सैन्य दल, त्यांची युक्ती याबद्दल सर्व पाश्चिमात्यांनी देखील लिहून ठेवलेलं आहे. आपल्या देशातील आधुनिक काळातील अनेक क्रांतीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा आपले 1869 रायगडावरती गेले, शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, पुण्यामध्ये आले, पहिली शिवजयंती सुरू केली, 908 ओळीचा पोवाडा लिहिला. कर्मवीर भाऊराव पाटील शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात शिवाजी या नावामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की जय शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावापुढे 33 कोटी देवांची पलटण बाद होते. कारण जर तुमच्या देशामध्ये 33 कोटी देव होते तर मग अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खान आल्यानंतर 33 कोटी देवापैकी 1-2 देव खाली का उतरले नाहीत?
शेवटी शिवाजीराजांना त्यांच्या मावळ्यांना तलवार घ्यावी लागली आणि त्यातून स्वराज्य निर्माण झालं. पण 33 कोटी देवांना विसरलं तर चालेल, पण शिवाजीराजांना विसरू नका, असं प्रबोधनकार ठाकरे म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन लढले. त्यांनी सांगितलं की इंग्रजांच्या कैदेमध्ये असताना मी बाहेर पडणार नाही अशी शक्यता होती. वेढा अत्यंत कडक होता, पण ब्रिटिशांच्या कैदेत असताना मी शिवचरित्र वाचलं आणि शिवाजीराजांनी आग्र्याच्या कैदेतून स्वतःची करून घेतलेली सुटका, यातून मला प्रेरणा मिळाली आणि म्हणून मी इंग्रजांच्या हातावरती तुरी देऊन निष्ठू शकलो. त्यांचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज. भगतसिंग छत्रपती शिवाजीराजांचे मोठे निस्सीम भक्त होते. आपल्याला माहितीये लचित बारफुकान आसामचा शिवाजी म्हटलं जातं. त्यांनी सुद्धा अहम राजांनी सुद्धा शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन आसाम मध्ये मोगलांच्या विरुद्ध लढा दिला. असा एक नीतिमान राजा, कर्तृत्ववान राजा, हिम्मतवान राजा, सुसंस्कृत राजा, लोककल्याणकारी राजा, स्त्रियांचा आदर करणारा राजा, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा राजा, बुद्धी प्रामाण्यवादी राजा. शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. त्यांच्या अनेक लढाई अमावस्येच्या रात्री असायच्या. आज हिंमत आहे का कोणाच्या अमावस्या दिवशी गृहप्रवेश करायची, अमावस्या दिवशी लग्न कार्य करायची हिंमत आहे का? अमावस्यानंतर अनेक उमेदवारी अर्ज दाखल करत नाहीत, इतकी अंधश्रद्धा आहे. महाराजांच्या अनेक लढाई अमावस्येच्या रात्री असायच्या. का अंधरात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून निसटता येते, तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं. महाराजांनी अनेक किल्ले बांधले, काही जिंकले, काही किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, पण एका किल्ल्याचं सत्यनारायण केलं नाही, वास्तुपूजा केली नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही. आणि मध्ययुगीन काळात, शिवकाळात हे नव्हतं. पण आता वास्तुशास्त्र पाहतात, घराचं तोंड इकडे असावं, किचन कट्टा तिकडे असावं, बेडरूम इकडे असावं. घराचं तोंड कोणीकडे महत्वाचं नाही, घरात माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे, दिशाला नाव माणसाने दिली. कोणती दिशा वाईट नाही, प्रत्येक दिशा महत्वाची आहे. कोणताही दिवस वाईट नसतो. काही माणसं म्हणतात हा दिवस शुभ आहे, हा दिवस अशुभ आहे. अरे आजच्या दिवसाला शनिवार म्हणायचं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. जगातलं जे कॅलेंडर आलं माणसाने निर्माण केलं. ग्रिगोरियन कॅलेंडर, विक्रम संवत्सर, शालिवाहन शक असेल, हिजरी कॅलेंडर माणसाने निर्माण केलं. कशासाठी? दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. दिशा कशासाठी आल्या? तर दळणवळणासाठी दिशांना नावं देतो आपण. कोणती दिशा वाईट नाही, कोणता दिवस वाईट नाही. आजच्या दिवसाला शनिवार म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, चैत्र, वैशाख कोणी माणसाने निर्माण केलं का? सूर्यावरती लिहिले का संडे, मंडे, ट्युसडे, वेन्सडे? नाही. कोणताही दिवस वाईट नाही, कोणती दिशा वाईट नाही. आज देखील आपल्याकडचे शिकलेले लोक वर्तमानपत्र आले की पहिल्यांदा काय वाचतात? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो आपण. मग आपल्या राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि टमटम मध्ये बसून आलेलं असतं. राशी भविष्य थोतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत, मनात, मनगटात सामर्थ्य असतं ती माणसं कधी भविष्य पाहत नाहीत. बसवण्णांनी, तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं. मिळवणी नरनारी शकून सांगती, नानापरी तुका म्हणायचे मैंद तयापासी नाही गोविंद सांगू जाणती शकून भूत भविष्य वर्तमान तयांचा अभ्यासी कंटाळा त्याची तोंडानं पाहावे. ज्योतिष, भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहणाराचं थोबाड सुद्धा बघू नका, असं संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात. शिकलेले लोक पत्रिका बघतात. लग्न आलं की पत्रिका, 8वा मंगळ आहे, 9वा शनी. अरे ते कोट्यावधी किलोमीटरचे शनी मंगळ त्रास द्यायला येतील का आपल्याला? कदापि येणार नाही. कोणताही ग्रह आणि तारा स्वतःची कक्षा ऑर्बिट सोडत नाही. ज्या दिवशी सोडेल त्या दिवशी जगच नसेल. त्या अशा अंधश्रद्धा खूप आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये. त्या नष्ट झाल्या पाहिजेत. शिवाजीराजे रॅशनल होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, म्हणून ते यशस्वी झाले. आपल्या धार्मिक परंपरेचा अभिमान होता. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण असं तुका म्हणे. जगात काही अशक्य नाही, पण काय तुम्ही प्रयत्न करा. कुठलीही काल्पनिक शक्ती, अद्भुत शक्ती तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही. तुम्हाला तुमचं काम करावं लागेल. चारवाकाने जे सांगितलं, यावत जीवेत सुखम जीवेत ऋण कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य पुनरागमन कुतः. हे जीवन आनंदाने जगा. स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही, सगळं थोतांड आहे. गरिबांना स्वर्गाचा आमिष आणि श्रीमंत कल्पना आल्या. ही फिलॉसॉफी आपल्या देशाची बसवण्णांची आहे, चार्वाकांची आहे, बुद्धाची आहे, तुकारामांची आहे.
म्हणून शिवाजीराजांनी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. त्या काळामध्ये समुद्र ओलांडण्यावरती बंदी होती. समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. आपल्याकडच्या अनेक महाविद्वानांनी प्रायश्चित्त घेतलं लंडनहून आल्यानंतर समुद्र ओलांडला म्हणून. त्या विषयात मी जाणार नाही. मध्ययुगीन काळामध्ये समुद्र ओलांडण्यावरती बंदी होती. हे धर्मबाह्य समजलं जात होतं. पण शिवाजीराजांनी समुद्र उल्लंघन केला, सागरी किल्ले बांधले. आपल्या देशाला सर्वाधिक धोका समुद्रमार्गे ओळखलं, सागरी किल्ले बांधले आणि बेदनूरवरती स्वारी समुद्रमार्गे केली. शिवाजीराजांनी सिंधू बंदी तोडली. म्हणजे महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते, ते ग्रंथ प्रामाण्यवादी नव्हते. अमुक अमुक ग्रंथात असं लिहिलंय म्हणून आपण तसं वागलं पाहिजे असा विचार शिवाजीराजांचा नव्हता. शिवाजी महाराज होते रॅशनल किंग, ते बुद्धिप्रामाण्यवादी विवेकवादी राजे होते. एक महत्वाचा संदर्भ आपल्याला सांगतो. 24 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. काही पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अक्षुभ नाही, शांती करा, यज्ञ करा. शिवाजीराजांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. पुरोहिताने विचारलं कसं, तर शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार शिवाजीराजांनी काढले. बुद्धिप्रामाण्यवाद, त्या बुद्धिप्रामाण्यवादाची आज गरज आहे. शिकलेले लोक डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, प्राध्यापक, कुलगुरू, नेते, अभिनेते सगळे नव्हेत, पण बहुतेक कर्मकांड, अंधश्रद्धा, पूजा पाठ यामध्ये अडकलेले आहेत. आपल्या धार्मिक परंपरेचा अभिमान असला पाहिजे, धार्मिक परंपरेचा बद्दल आदर असला पाहिजे. मी काही धार्मिक परंपरेच्या विरोधात नाही, परंतु श्रद्धा कोणती, अंधश्रद्धा कोणती याचं विश्लेषण सुद्धा करता आलं पाहिजे. आणि तेवढा विवेकवाद पाहिजे. असा विवेकवाद छत्रपती शिवाजीराजांच्याकडे होता. धार्मिक परंपरेचा अभिमान होता. हर हर महादेव त्यांची घोषणा होती. तुळजाभवानी बद्दल त्यांना नितांत आदर होता. पण यश मिळवण्यासाठी तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावं लागतं, चातुर्य पणाला लावावं लागतं. हे वास्तव देखील छत्रपती शिवाजीराजांना माहिती होतं. म्हणून ते औरंगजेबाविरुद्ध लढू शकले, म्हणून ते शाहिस्तेखानाविरुद्ध लढू शकले. कमी संख्येनं ते अफजल खानाविरुद्ध लढू शकले. संख्या कमी असताना सुद्धा आदिलशाहच्या विरुद्ध लढू शकले. त्याचं कारण त्यांच्याकडे असणारा विवेकवाद, निर्भीडपणा, स्वाभिमान, नैतिकता, निर्व्यसनीपणा हे गुणवैशिष्ट्ये छत्रपती शिवाजीराजांच्या ठायी होती. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती जन्म झाला. पहिला किल्ला त्यांनी राजगड आणि तोरणा जिंकला. रायरेश्वर किल्ल्यावरती त्यांनी शपथ घेतली. त्यांनी जिंजीचा किल्ला सुद्धा जिंकला होता. 6 जून 1674 रायगडावरती त्यांनी राज्याभिषेक केला. ती त्या काळाची गरज होती. न्यायदंड आणि राजदंड ताब्यात येण्यासाठी राज्याभिषेक करणं मध्ययुगीन काळाची गरज होती. आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये मध्ययुगीन काळामध्ये आपण राजा होऊ शकतो, आपण जिंकू शकतो, आपण प्रशासन चालवू शकतो अशी भावना नष्ट झालेली होती. न्यूनगंडाची भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. आपल्यावरती फक्त आदिलशाही, मोगलशाही, निजाम, खिलजी किंवा सल्तनत हेच राज्य करू शकतात, आपण फक्त सेवक आहोत अशी पराभूत आणि न्यूनगंडाची मानसिकता भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली असताना आपण सुद्धा लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो ही प्रेरणा हतबल झालेली, निराश झालेल्या भारतीयांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी मध्ययुगीन काळामध्ये निर्माण केली. आणि म्हणून त्यांचा राज्याभिषेक हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक, राजकीय, एकूण सामाजिक या सर्व परिस्थितीसाठी अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. 6 जून 1674 राज्याभिषेक केला. त्याच रायगडावरती 3 एप्रिल 1680 महाराजांचा मृत्यू झाला वयाच्या 50व्या वर्षी. महाराज शरीराने निघून गेले, परंतु त्यांच्या कार्याच्या रूपानं, त्यांच्या विचाराच्या रूपानं, त्यांच्या शौर्याच्या रूपानं, त्यांनी ज्या गडकिल्ल्यावरती पाऊल ठेवले त्या किल्ल्याच्या रूपानं त्यांचं कार्य आज देखील जिवंत आहे. महापुरुष कोणते महापुरुष असू द्या, बुद्ध, महावीर, तुकाराम, बसवण्णा, चक्रधर, सगळे महापुरुष हे शरीराने निघून गेले, पण त्यांच्या विचाराच्या रूपाने, कार्याच्या रूपाने ते कायम स्वरूपी आपल्या सोबत असतात. विचार हाच महापुरुषांचा जिवंतपणा असतो. तो जिवंतपणा अबाधित ठेवण्याचं काम आपली व्याख्यानमाला कायम करत आहे डॉक्टर जयश्री मॅडम, डॉक्टर शशिकांत सर,
आमचे मित्र माननीय संजय गिंदे सर, त्यांचे सगळे सहकारी, या सर्वांचं खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्तम, अतिशय परखड शब्दामध्ये तुम्ही खूप शिवाजी महाराजांना आमच्या डोळ्यासमोर उभं केलं, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. जयश्री ताई पाटील, पुढे कार्यक्रमाला पुढे घ्या. कोकाटे सरांनी खूप छान व्याख्यान दिलं महाराजांबद्दल. खरोखरच शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते आणि सगळे त्यांना खूप मानायची आणि त्यांना वाटायचं सगळ्या रयतेला की लाखो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा मरू नये, म्हणून मावळे स्वतःचा जीव तळहातावर घेऊन राजांसाठी, राजांचा शब्द पाळण्यासाठी काहीही तयार होत असत ते असे. आणि शिवाजी महाराजांना लोकांची खूप पारख होती आणि त्यांनी सैन्यात म्हणा किंवा त्यांच्या राज्यकारभारात म्हणा, प्रजेतून अगदी निवडक माणसं जी त्यांचा शब्द खरा करतील, जी त्यांच्या कसोटीवर काळानुसार उतरतील, असे त्यांनी बहुमोल रत्न निवडून घेतली. त्यांचं अष्टप्रधान मंडळ म्हणा किंवा त्यांचं गुप्तहेर म्हणा, एकदम अव्वल दर्जाचे माणसं परखण्यात शिवाजी महाराज त्यांना कला होती ती, त्यामुळे पण त्यांनी रयतेचे राज्य उभारू शकले. तसं पाहायला गेलं तर खूपच मोठा विषय आहे. आपण त्यातला रयतेचा राजा याबद्दल त्यांनी विस्तृत वर्णन केलं सरांनी. आता मी डॉक्टर शशिकांत पट्टण यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. After hearing the very intellectual talk from Dr. Kokate sir, I'm very small to express my opinion. म्हणजे मला असं वाटतं की मी लहानपासून शिवाजीचं इतिहास वाचलेले आहे, परंतु मला आज कळालं की शिवाजी एवढं म्हणजे प्रोग्रेसिव्ह, रॅशनल आणि विद्रोह साहित्य म्हणजे विद्रोहकार होते असं मला माहित नव्हते. अँड ही रिव्हिली त्याचं रिलेशन म्हणजे शिवाजीचं यादवाड माझं गावातून 40 किलोमीटर आहे, म्हणजे रामदुर्ग पासून. म्हणजे भरपूर आम्ही वाचल्यानंतर शिवाजी धारवाडचं किल्ला पण शिवाजीचं आणि अथणीचं एक बसवेश्वर मंदिरचं ते बांधून दिलेले आणि बेळवाडी मल्लमाचं बरोबर त्यांनी युद्ध सोडून त्याने बहिणीचं त्यांचं रक्षाबंधन करून घेतलेले आम्ही असं पूर्ण वाचलेले. ह्याच्यापेक्षा आम्ही राची डेरे त्यांचं पुस्तकामध्ये असं आहे की शिवाजीचं मूळ म्हणजे कर्नाटकचं एक गदग जिल्हा शिरटी तालुक्याचं सोरटूर म्हणून म्हणजे व्हाईसळ बोसळ असं झालेले म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले, म्हणजे त्याचा उल्लेख आहे. ह्याच्याबद्दल मला सरांना विचार करायचं. म्हणजे तुम्ही जर म्हटलं त्यांना कन्नड येत होते, हिंदी होत होते आणि मराठी, म्हणजे हे तिन्ही 4 भाषा शिवाजी बेंगळूरला पण त्यांचं म्हणजे होते, त्यांनी विजापूरला होते, म्हणजे त्याचा असा अर्थ की त्यांना कन्नड पण येत होते, उर्दू पण येत होते आणि हिंदी पण येत होते असं मला. आणि तुमचं हे खूपच हे आहे सर. आणि राची डेऱ्यांचं बद्दल राची डेरे सरांना म्हणते त्यांचं डॉक्टर कलबुर्गी सर पण म्हणणे त्यांचं म्हणजे मूळ गाव सोरटूर आणि तिथं जवळ आहे सर, गदग पासून 15-20 किलोमीटर आहे ते असं वाचलं. त्याचं पण मी जाऊन आले. तिथं भोसले म्हणून म्हणजे फॅमिली आहे, भोसले म्हणून फॅमिली आहे. ते व्यंकटेश्वरचं हे मंदिर आहे व्यंकोबाचं, आणि ते आम्ही क्षेत्र कार्य केल्यानंतर मला असं वाटलं, म्हणजे मला संदेह आहे म्हणजे हे खरं आहे का काय, ह्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा. कोकाटे सर. डॉक्टर आचिम डेरे हे मोठे इंडॉलॉजिस्ट होते. त्यांनी एक असं थिअरी मांडलेली आहे की भोसले घराण्याचं मूळ हे होयसळ मधून आलेलं आहे. एक थिअरी त्यांनी मांडलेली आहे, त्याला कुठला ऑथेंटिक संदर्भ मिळत नाही. सर दुसरी एक थिअरी अशी आहे की छत्रपती शिवाजीराजेंचं घराण्याचं मूळ हे राजस्थानच्या उदयपूर येथील सिसोदिया घराण्यातून आलेले होते. अशा 2 थिअरी आहेत. पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवकाळातील जी साधना आहे ती महत्वाची, त्या महत्वाच्या संदर्भ साधनातलं एक महत्वाचं साधन आहे परमानंदाचं शिवकाव्य, शिवभारत त्याला म्हटलं जातं. हा परमानंद समकालीन आहे. कवींद्र परमानंद हा मूळचा नेवाशाचा होता, नंतर त्याचं वास्तव्य पोलादपूरला होतं. तो शिवाजीराजांना अनेक वेळा भेटलेला आहे आणि त्यांनी त्याचं जी परमानंदाचं
महाकाव्य आहे, समकालीन आहे, ऑथेंटिक मानलं जातं. त्यामध्ये हे भोसले हे मूळचे वेरूळचेच होते असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. डॉक्टर डेरे किंवा इतर अभ्यासकांनी मांडलेली उदयपूरच्या सिसोदिया घराण्यातील किंवा दक्षिणेकडच्या होयसळ घराण्यातील भोसले कुळाचं मूळ होतं, त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. थँक्यू सर. आमच्या बरोबर प्राध्यापक भीमराव पाटील सर आहे. सर, यू कॅन हॅव ए टॉक. डॉक्टर भीमराव पाटील सर. आपण हँड रेज केलेला आहे. आपण आता संवादाला हॅलो. सुरुवात करू. बोला हॅलो. सर. हा बोला सर. हा बोला सर. सर, इतिहास तज्ज्ञ आणि महाराष्ट्रातले अत्यंत पुरोगामी विचारवंत श्रीमंतजी कोकाटे सर यांचं भाषण आपण ठेवला त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. आणि डॉक्टर श्रीमंत सरांनी त्यांच्या कुरुडवाडीमध्ये माझं जवळजवळ मला वाटतं 20 वर्षापूर्वी हो सर, शिवधर्म हो आणि सर. लिंगायत धर्म याच्यावरती व्याख्यान ठेवलं होतं. हो सर, आठवतं. हा बरोबर आहे सर. पाटील आणि सर सर आमचे होते. चांगले मित्र आहेत, एकदम माझे चांगले मित्र आहेत. हा, आम्ही फार ओळख आहे, जुनी ओळख आहे आमची सरांची. हो. बोलतो आम्ही. हा. आणि खरोखर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं सत्यशोधन करून खरा इतिहास जर मांडण्याचं काम कोण केलं असेल तर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाने केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सन्माननीय इतिहास अभ्यासक इतिहास तज्ज्ञ डॉक्टर श्रीमंत कोकाटे सरांचं योगदान महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांची लेखणी आणि वाणी सत्यशुद्ध इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती आज प्रबोधनाचं काम करतायत. ते आमच्यासाठी खूप आदर्श आहेत. आणि आपल्या चळवळीसाठी बसवण्णांच्या वचन चळवळीसाठी सुद्धा फार मोठा आधार किंवा फार मोठं एक बॅकिंग म्हणतो आपण त्याला ही मराठा सेवा संघाच्या विचाराची आहे. आणि म्हणून सरांनी या ठिकाणी व्याख्यान दिलं. छत्रपती शिवरायांचा बुद्धिप्रमाण्यवादी दृष्टिकोन त्यांनी आता सांगितला. खरं तर आज मोठे मोठे प्रोफेसर लोक सुद्धा त्या राशीच्या भविष्यांच्या ज्योतिषाच्या नादी लागलेले आहेत. आणि खरं एवढं दुःख वाटतंय. आणि सर, छत्रपती शिवराय जेवढे बुद्धिप्रमाण्य होते तशाच पद्धतीनं 12व्या शतकामध्ये मग तथागत बुद्ध असतील किंवा मग जगद्गुरु तुकोबा असतील, संत नामदेव असतील, यांनी खरोखर खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन केलं. महात्मा बसवण्णांनी सुद्धा 12व्या शतकामध्ये ज्योतिष, भविष्य, पंचांग, भानमती, भूत, अंगात येणे, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, सर ह्या सगळ्या संकल्पना 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी नाकारलेले आहेत. त्यांचं हेच म्हणणं आहे की प्रत्येक येणारा क्षण शुभ आहे. अशुभ आहेत आपल्या डोक्यातले विचार. कुठल्याच दिशा अशुभ नसते, कारण दिशा हे बदलत असतात, पृथ्वी फिरत असते. कुठलं पान अशुभ नाही, कुठला प्राणी अशुभ नाही, कुठली संख्या अशुभ नाही, कुठला वार अशुभ नाही. हे सगळं वचन साहित्यामध्ये मांडलेलं आहे. परंतु लोकांना पचणं अत्यंत खूप अवघड झालेलं आहे. परंतु आत्ताच माननीय कोकाटे साहेबांनी अतिशय छान पद्धतीनं छत्रपती शिवरायांचं चरित्र, पोर्तुगीजांनी केलेलं वर्णन, सुभाष बाबूंनी घेतलेली प्रेरणा, आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये निश्चित प्रमाणामध्ये छत्रपती शिवरायांचा विचार इतकी पुरोगामी होता. तुम्ही जर बघितलं समुद्रबंदी, सरांनी सांगितलं की विजयदुर्ग बांधला, सिंधुदुर्ग बांधला, किती मोठे ते इंजिनियर होते, अभियंते होते. गडाच्या किल्ल्यापर्यंत जाईपर्यंत त्यांचं प्रवेशद्वार आजही आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे इतकं सुंदर पद्धतीनं त्यांचं हे व्यवस्थापन आणि त्यांचं ते स्वराज्य, आणि कुठलाही मावळा स्वराज्यासाठी कामी आला तर त्यांना दिवाबत्तीची सोय व्हावी म्हणून त्यांचं अंत्यविधीसाठी किंवा त्यांच्या समाधीसाठी इतकं मोठं इनामी जमीन देण्याचं काम, म्हणजे इतका एक आदर्श राजा, स्वराज्याचा आधार हा मावळा होता, सर्वसामान्य माणूस होता. म्हणून सर्वसामान्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या सोबत मिरची भाकर, कांदा भाकर खाणारे छत्रपती शिवराय, शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्रियांचे कैवारी, आपल्या स्वराज्यामध्ये बाई नाचणार नाही आणि नाचलेली बाई पाहणार नाही, इतकं स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्याही विचारामध्ये खूप मोठं साम्य आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे करतायत. खरोखर मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचं मी सर्व भाषण ऐकले, बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्ष झालं त्यांचं भाषण ऐकण्याची मला आज परत संधी मिळाली. खरं तर डॉक्टर श्रीमंत कोकाटे सरांचं मी मनापूर्वक
त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि या ठिकाणी त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. ओके सर, धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर, खूप छान. आणि डॉक्टर भीमराव पाटील सर हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं अहो, खूप ते माझे चांगले मित्र आहेत. मला खूप वेळा मार्गदर्शन करतात. मी काय महत्वाचं विचारायचं असलं की मी पाटील सरला फोन करत असतो. हो, ते लिंगायत धर्म, बसवांना, नंतर सगळे पुरोगामी विचार, आम्ही सुद्धा त्यांच्याकडनं व्याख्यान घेतलंय सर. आम्ही म्हणजे सरांना नेहमी आम्ही सरांची मदत घेत असतो, मार्गदर्शन सर करत असतात. सर, आम्हाला छान आनंद वाटला की तुम्ही शिवरायांचे जे पैलू होते, अनेक पैलू, रयतेचा राजा, आरमार नौदल त्यांनी उभारलंय, ते उत्तम आर्किटेक्ट होतं आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हटलं तर, ते खरोखर आहे. सर, अजून आपले कोणी हँड रेज केलेत, आपण त्यांना वेळ देऊया. सर, कोकाटे सरांना मला एक विचारायचं होतं. हॅलो. विचारा सर. सर, ते रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा कधी कळी संबंध आला होता का? नाही, रामदास कुठल्याही समकालीन साधनामध्ये शिवाजीराजेंच्या चरित्राशी संबंधित जयदेश शकावली, शिवभारत, राधा माझा विलास चंपू, परणात परतराख्यान या कुठल्याही समकालीन साधनामध्ये रामदास किंवा दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजीराजांना भेटले, मार्गदर्शन केलं किंवा शिवाजीराजांनी जाऊन मार्गदर्शन घेतलं असा कोणताही त्यांचे गुरु आहेत म्हणून असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय सर. कुठलाही कोणताही पुरावा नाही, कुठल्याही कागद. तुकाराम महाराज भेटले होते हे मान्य आहे. हो. कोण? तुकाराम महाराज भेटले होते. तुकाराम महाराज पण भेटल्याचे काही संदर्भ नाहीत, परंतु नाही का? नाही, परंतु शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचं कार्यक्षेत्र जे आहे ना ते अत्यंत जवळचं. त्यांची अनेक कीर्तनं पुण्यामध्ये होत होती, पिंपरी चिंचवडला होत होती, लोहगावला होत होती, आणि लोहगाव हे शिवाजीराजांच्या भरती केंद्र होतं सैनिकांचं. तुकाराम महाराजांचं सुद्धा कीर्तनाचं महत्वाचं केंद्र लोहगाव होतं, पण ते भेटलेले नाही. आणि तुकारामाने असं कधी आग्रह धरलेला नाही मी शिवाजीराजांचा गुरु आहे, पण तुकाराम महाराजांचे पायिकीचे जे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, की पायिक कसा असावा, तर ते तंतोतंत छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यासाठी लिहिलेत असं स्पष्ट होतं त्यातून. याबद्दलचं डॉक्टर सदानंद मोरे सरांचं तुकाराम दर्शन नावाचं पुस्तक आहे, त्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. पण रामदास थँक्यू. हा सर. हा, ओके सर. थँक्यू सर. थँक्यू सर. सर, पुण्यामध्ये भक्ती शक्ती चौक म्हणून त्यातच हे करतात, दाखवलं जातं की शिवाजी महाराज आणि तुकाराम भेटलेत, किंवा तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे. तर थँक्यू, धन्यवाद सर, तुम्ही त्याच्यावरती प्रकाश टाकला. भाग्याकोटी आपण विचारा सर, आपण हँड रेज केलाय. सर, नमस्कार. हो, नमस्कार. नमस्कार. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर, ऐकू यायला लागले? हा, येतोय मॅडम, बोला. हा सर, तुमची खूपच छान बोला तुम्ही. मी थोडं उशिरून जॉईन केले. मी कर्नाटकहून जमखंडीहून बोलायला लागले. थोडं माझं मराठी असं आहे म्हणून थोडं स्पष्ट होत नाही. मी पिक्चर बघितले हो शिवाजी महाराजांची हिंदी मधलं. तेव्हा मला खूपच मी अट्रॅक्ट झाले त्यांना. कसं त्यांनी हे झालं. आणि मी आता भाषण करायला बाहेर जाते ना, काहीतरी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचरण वगैरे, फर्स्ट मी जिजाबाईच सांगते. मी कर्नाटकमध्ये असून पण मला जिजाबाई म्हटले तर खूपच, मी पण एक आई होऊन ती कसं होती, कसं हे केली म्हणून. आज तुमचं एक लास्ट लाईन मला खूपच आवडले सर. ते खूपच बुद्धिमान होतं आणि हे होते म्हणून तुम्ही सांगत होते, म्हणून मला खूप थोडा हे झालं, काय म्हणतात ना, अट्रॅक्शन झालं ते लास्ट लाईन तुमची. मी थोडा उशिरून जॉईन झाले. मला काय वीड सर हे घालतात, युट्यूब मध्ये घालतात आणि नंतर मी सगळं बघते. ऐका ना, सुविधा केलेली आहे म्हणले की मॅडम डॉक्टर ते करतात हो. नंतर मी पण ऐकते. खरंच खूपच मी मिस केले तुमची स्पीच, असं मला आज वाटलं थोडं हे करून. तुम्ही ऐका निवांत, आणखीन ऐकू शकता. ऐकते सर, खूपच छान वाटलं. तुम्ही जे जिजाऊंचं सांगितलं, जिजाबाईचं, होय, प्रत्येक मुलाला घडवण्यामध्ये आईचा वाटा मोठा असतो असं माझं मत आहे. थोडं विषयांतर होत असलं तरी मी 1-2 मिनिटं बोलतो की जगातले सगळे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे मानवशास्त्राचे अभ्यास करणारे अभ्यासक, आणि आपल्या भारतातले इंडॉलॉजिस्ट म्हणजे भारत विद्येचे अभ्यासक, त्यामध्ये डी कोसांबी, राहुल सांकृत्यायन, अलीकडच्या काळात शरद पाटील, या सगळ्यांचं मत असं आहे की जगामध्ये सुरुवातीला शेतीचा शोध स्त्रियांनी लावला.
हा गावाची निर्मिती स्त्रियांनी केली हम्म आणि राज्याची प्रमुख स्त्रीच असायची, पुरुष नसायचे. होय होय म्हणून आपण दुर्गा, अंबाबाई, तुळजाभवानी किंवा या सगळ्या दैवतांची विशेषतः देवीची पूजा का करतो? तर शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. मनुष्य प्राणी भटक्या अवस्थेत होता, एस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमोसॅपियन. आज आपण होमोसॅपियन आहोत. तर बोधात्मक क्रांती, कॉग्निटिव्ह रिव्हॉल्युशन नंतर स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक क्रिएटिव्ह आहे असं अँथ्रोपोलॉजिस्ट आणि इंडोलॉजिस्टचं मत आहे. म्हणजे स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे, म्हणून निसर्गानं अपत्य प्राप्तीची जबाबदारी स्त्रियांकडे दिलेली आहे, पुरुषाकडे नाही दिलेली. म्हणजे ही शिवाजीराजांच्या जडणघडणीमध्ये जिजाऊंचा वाटा का मोठा आहे? तर स्त्री हीच खरी क्रिएटिव्ह आहे सगळे जास्त, हिंमतवान, निर्भीड किंवा पुढे घेऊन जाण्याची क्षमता. पण नेमकं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय झालंय, पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रियांची क्रिएटिव्हिटी दाबलेली आहे. आणि म्हणून बसवांना किंवा शिवाजी महाराज का महान आहेत? तर 12व्या शतकामध्ये वर्णव्यवस्था कट्टर असताना स्त्रियांना अनुभव मंडपामध्ये स्थान देणं, स्त्रियांना स्वातंत्र्य देणं, अक्कम महादेवी नावाची फिलॉसॉफर महिला पुढे येते, हे बसवांनांचं मोठं योगदान आहे स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी. जसं शिवाजीराजांनी स्त्रियांचा आदर सन्मान का केला, तर त्याच्या पाठीमागची प्रेरणा जिजाबाईंची होती. मी केव्हा पण जिजाबाई मातांचंच हे घेऊनच सांगते हो सर, कुठं पण जाते ना मी, महिला दिनाचरण काय असेल. आमची शशिकांत पट्टण सर पण असंच आहेत, आम्हाला सगळ्यांना बहीण म्हणून. मी काही लिहित नाही होते हो, मला आता लिहायचं माझं 130 हे झालं, कवन म्हटले तर काय म्हणतात मराठीमध्ये, पोएम्स झाले. आता सर माझं हे सांगतात, एक भाऊ सारखं, एक गुरु सारखं आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन चाललेत. शशिकांत पट्टण सर पण आता तेच करायला लागले, सगळं बसवण्याचे काम. त्या दाम्पत्याचं काम महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखं काम आहे दाम्पत्याचं ते. होय होय होय, दोघं जण. थँक्यू कोटी मॅडम. आणि त्यांच्या पायाची धूळ होणार नाही, हे महात्मे होते. नाही खूप लहान दोन्ही हाताने काय झालं तर तसंच मॅडम, नाही एक हाताने नाही होते. तुम्ही सपोर्ट आहे म्हणून सर एवढा झालेत. आमची सगळा आशीर्वाद तुमची दोघांना असते. थँक्यू सर. धन्यवाद. आता अंकुश दादा प्रश्न विचारणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी अंकुश पाटील, केकत शिंदगी, तालुका जळकोटून बोलतो. तर छत्रपती संभाजी महाराजांचा आतोनात छळ करून मनुस्मृतीच्या नियमानुसार अंत करण्यात आला त्यांचा. आणि इतिहासामध्ये असं वाचायला भेटतं की शिवाजी महाराजांचा नाव शिवाई देवीच्या किल्ल्यावर झालं जन्म म्हणून शिवाजी ठेवले. आणि शिवाजी महाराजांना एक भवानी मातेनं तलवार दिली म्हणून त्यांचा नेहमी विजय व्हायचा, असं काही इतिहासामध्ये थोडंसं आम्हाला वाचायला भेटलं. या बाबतीत तुमचं काय मत आहे? असे एकूण 3 प्रश्न आहेत तुमचे. पहिला प्रश्न आहे, संभाजीराजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे मारलं का? तर नाही, त्याला कुठलाही संदर्भ नाही. त्याचं कारण असं की औरंगजेब बादशाह मुळातच अत्यंत क्रूर आणि निर्दय होता. त्या औरंगजेबाने सरमद नावाच्या सुफी संतांची हत्या केली होती. त्याचप्रमाणे औरंगजेबाने स्वतःचा मोठ्या भावाचा शिरच्छेद करून दारा जो त्याचा भाऊ होता मोठा, त्याची हत्या करून ते शीर वडिलाला म्हणजे शहाजहानला कैदेत टाकलं होतं, त्याला पाठवलं होतं. तो मुळातच क्रूर आणि निर्दय होता. त्या औरंगजेबाने संभाजीराजांना स्वतः हलाल करून मारलं, त्याचा मनुस्मृतीशी काही संबंध नाही. दुसरा मुद्दा, शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी आलं का? तर नाही. शिवाई देवी ही शिवनेरीची गडदेवता. शिवाई देवी म्हणजे प्राचीन काळातल्या स्त्री राज्याच्या जे काही पाऊल कोण आहे ते म्हणजे शिवाई, मांढरदेवी, चतुशृंगी, सप्तशृंगी, भवानी, दुर्गा, अंबाबाई. ह्या प्राचीन काळामध्ये स्त्री सत्ताक राज्याच्या महाराण्या होत्या, प्रमुख होत्या. त्याचे ते अवशेष आहेत, साक्ष आहे त्याची. शिवाई ही गडदेवता आहे, बरोबर आहे, पण शिवाजी महाराजांचं नाव शिवाई देवीच्या नावावरून आलेलं नाही. शिवनेरीवर जन्म झाला म्हणून शिवाजी नाव ठेवलं असा उल्लेख मात्र परमानंदाच्या शिवचरित्रामध्ये येतो. आणि तिसरा प्रश्न तुमचा आहे की भवानी मातेने तलवार दिली म्हणून महाराज पराक्रम गाजवू शकले का? मुळात शिवाजीराजांना
ची तलवार होती, त्यांच्याकडे अनेक तलवारी होत्या. एक शहाजीराजांनी दिलेली तलवार होती आणि शिवाजीराजे जेव्हा कर्नाटकात कोकणात गेले होते तेव्हा गोवले नावाच्या गावात गेले. गोवलेकर सावंतांनी महाराजांचा सन्मान केला आणि त्यावेळी त्यांना एक तलवार भेट दिली पोर्तुगीज बनावटीची अत्याधुनिक. त्या तलवारीला शिवाजीराजांनी नाव दिलं भवानी तलवार. तलवारीचं नाव भवानी होतं, भवानीने दिलेलं नव्हतं. पण भवानी बद्दल शिवाजीराजांना प्रचंड आदर होता. तुळजापूरची भवानी म्हणजे मांजरा आणि तेरणा खोऱ्यातील ती महाराणी होती. आपल्या राज्याच्या उत्पादनाचा भाग प्रजेला मोजून समान वाटप करणारी स्त्री राज्याची महाराणी म्हणजे भवानी. मग नेहमीच आपल्याला तुळजापूरला जाता येणार नाही म्हणून शिवाजीराजांनी प्रतापगडावर भवानी मातेचं मंदिर बांधलं. भवानी बद्दल आदर होता. आपली संस्कृती मी सांगितलं की नुसती पुरुष प्रधान आपले तत्वज्ञान नाही, तर आपलं तत्वज्ञान हे द्वैतवादी तत्वज्ञान आहे, अद्वैतवादी नव्हे. द्वैत म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष. आपण शिवलिंगाची पूजा करतो ती कशाच आहे? स्त्री आणि पुरुष याचं प्रतीक आहे ते. तसं सांख्याने सांगितलं पुरुष आणि प्रकृती. तसंच छत्रपती शिवाजी महाराज जसे हर हर महादेव म्हणत होते, महादेवाबद्दल त्यांना आदर होता, शंकराबद्दल त्यांना आदर होता, तसाच भवानीबद्दल पण होता. स्त्री पुरुष हे निर्मितीक्षम दोन तत्व आहेत. भवानी बद्दल आदर होता, पण भवानीनं तलवार दिल्याची कोणत्याही कागदपत्रामध्ये नोंद नाही. अहो, ज्या काळामध्ये तोफांची लढाई होती त्यावेळेस भवानी तलवार कशाला दिली? भवानीनं अनुभव दिला असतं ना एक. त्यामुळे भवानीनं तलवार दिल्याची कुठल्याही कागदपत्रामध्ये नोंद नाही, पण तलवारचं नाव मात्र भवानी होतं. आणि महाराजांनी जो काय पराक्रम गाजवला, चातुर्य, शौर्य, नियोजन याच्या बळावर देवीने तलवार दिली म्हणून महाराज पराक्रम गाजवू शकले. याला इट इज अगेन्स्ट रॅशनलिझम. आणि शिवाजीराजेंच्या एकूणच विचार आणि व्यक्तिमत्वाच्या विरोधातली ही दंतकथा आहे. थँक्यू सर, धन्यवाद. अजून कोणी विचारणार आहे? संजय लट्टे सर. नमस्ते, मी संजय लट्टे, कोल्हापूर मूळचा. आणि तुम्ही कुरुंदवाडचे आहात काय? नाही, वारणा, चिकुर्डे. अण्णासाहेब लट्टेंच्या गावचे नाही. अण्णासाहेब लट्टे, मला वाटलं तुम्ही कुरुंदवाडचे अण्णासाहेब लट्टे होते, शाहू महाराजांचे चरित्र लिहिणारे, पहिलं चरित्र. राईट. नाही, आमची मला वाटते ते भाऊकीवरी असेल, ते आठवत नाही मला. मोठा माणूस होता अण्णासाहेब लट्टे. हो, राईट राईट. कोल्हापूरमध्ये ते बावड्यामध्ये त्यांचा पुतळा आहे ना. करेक्ट. त्यांनी पन्हाळ्यावरच राहायला होते ते नंतर. हा, राईट. मे बी असतील, पण आता मला तर ते आमच्या पूर्वजांनी तर काही सांगितलं नाही. बरं सर, आपलं हे युट्यूबला वगैरे कुठं ऐकायला मिळेल का परत? मॅडम सांगतील तुम्हाला. मॅडम, युट्यूबवर टाकणार आहात ना तुम्ही भाषण? हो, आम्ही वचन अध्ययन वेदिके म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक आम्ही आता पाठवतो. आता सरांचं आपण जे रेकॉर्डिंग केलेलं आहे I1 संवाद 16 म्हणजे प्रश्नोत्तर जे चालू आहेत ते, तर ते पूर्ण एपिसोड आपण युट्यूब वरती टाकतो. ते 2 दिवसामध्ये आपण ते अपलोड करतो. बर सर, आणखी एक प्रश्न मला असा, आणि जरासं हे पण आहे, जरा मला हेच आहे, बुद्धी थोडीशी आहे की आपण लिंगायत समाज पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये राहतो. पण आता 21व्या शतकामध्ये काय झालं की हे धावपळीचं युग आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे. आणि आताच्या नवीन पिढीला आपल्या लिंगायत समाजाबद्दल, बसवांनांच्या बद्दल, अक्का महादेवी बद्दल, आपल्या समाजाबद्दल काही माहिती नाहीये. वाईट परिस्थिती आहे. आपली परंपरा खूप महान आहे. आणि जागतिक स्तरावरचे. पण आता नवी पिढी खूप ते सगळं ते युरोपच्या विरोधात नाही, पण आधुनिकीकरण इतकं आलंय. मॅगी, लेझन, कुरकुरे, मॅकडोनल्डन, पिझ्झा, बर्गर, वाईट आहे होय सगळं. खूप वाईट आहे. तर मला असं म्हणायचं की आपले ना लिंगायत समाजातले मुलं मुली बाहेर परदेशात खूप आहेत. आणि आपल्या परदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण बसवांनांचं पुतळ्याचं अनावरण केलं. तर हाच आपण थोडासा दृष्टिकोन ठेवून आपण असंच व्याख्यानमाला आपण बसवानांच्या बद्दल जर ऑनलाईन जर ठेवली आणि सगळ्या समाज बांधवांना जर हे ज्ञान दिलं तर अतिशय उत्तम होईल सर. नक्की. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे. म्हणजे रील्स, आता रील्स खूप बघतात, तर बसवांनांचे एक वचन घेऊन
30 सेकंदाचं एक रील, असं जरा कौशल्यानं कलात्मक दृष्टिकोनातून कलाकारांना वगैरे हाताशी धरून हे सगळं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे. नाही पण मला असं वाटतं सर, की असे तुमच्यासारखे हे जे मोठे थोर विचारवंत आहेत ना, त्यांनी या समाजाला कर्नाटक महाराष्ट्र मधल्या जे समाज आहे आपला तळागाळापर्यंत सगळ्यांना एकत्र फेसबुकच्या माध्यमातून म्हणा किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सगळ्यांना एका ग्रुपवर आणूया प्लॅटफॉर्मवरती, आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आणून आपण अशी जर व्याख्यानमाला चालू केली की महिन्यातून एका गुरुवारी किंवा एका रविवारी एक अर्धा तास संध्याकाळी 9-9:30ला. सॉरी, मी तुम्हाला इथं मध्ये सांगते, इंटरप्ट करते, की महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण या वचन अध्ययन व्याख्यानमालेमध्ये आता 42वे पुष्प, याचा अर्थ आपले गेले 41 पुष्प जे आहेत ते बसवेश्वर, सिद्धरामेश्वर, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी यांच्याबद्दल झालेले आहेत. तर मी तुम्हाला ती युट्यूब चॅनलची लिंक पाठवते, तुम्ही नक्की ते बघा. कारण तुमचा जो आहे म्हणजे तुमचा विचार जो आहे तो विचार पोहोचला पाहिजे. वचन साहित्य मराठीमध्ये भाषांतर झालेलं पोहोचलं गेलं पाहिजे. कारण नक्की. हो, तर तुम्ही नक्की आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये या, किंवा हे जे चॅनल आहे ते मी दानम्मा मॅडमला सांगते की त्याची लिंक आता त्याच्यामध्ये मेसेजेस मध्ये पाठवा, म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही त्याच्यात जाऊन मराठी व्याख्यानं बघू शकतात. तिथं कन्नड खूप आहेत पण मराठी पण आहेत. म्हणजे आम्हाला आता काय होतं मॅडम, बऱ्याच लोकांना कन्नड, आता मला तर कन्नड येत नाही पण बऱ्याच लोकांना पण येत नाही, आणि हे ना आपले बसवानांचे विचार पूर्ण तळागाळापर्यंत गेले पाहिजे, पूर्ण समाज आपला त्याच्यामध्ये एकत्र यायला पाहिजे. युट्यूबवर चांगली व्याख्यान आहे, तुम्ही युट्यूबवर जावा, बसवांना टाका, तुम्हाला ऐकायला मिळतील व्याख्यान. हो, राईट. मराठीत पण आहेत. राईट. ओके, थँक्यू. हेच महत्वाचं माझं जरा विचार हेच होतं की बाबा एकत्र यावं सगळ्यांनी. यस. ओके. अजून कोणी विचारणार आहेत क्वेश्चन्स? चला आपण समारोपाला जाऊया मग. आता मी शरणी दैवशालाताई पाटील यांना विनंती करते की त्यांनी शरण समर्पण करावे. दैवशालाताई पाटील. सर्वांना शरणो शरणार्थी. वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 42वे. प्राध्यापक शारदा पाटील, मेटी, बदामी, पुरस्कृत व्याख्यानमाला. आणि आजचा विषय होता रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि अतिथी व्याख्याते होते शरण प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे सर, पुणे. हे विद्वान लेखक आहेत, एवढेच नाही तर प्रसिद्ध वक्ते आहेत आणि इतिहास तज्ञ आहेत आणि समाज चिंतक सुद्धा आहेत. आणि आजचं सूत्र संचालन केलं होतं शरणी जयश्रीताई कोकुरे, पुण्याच्या आहेत. आणि प्रार्थना खूप मधुर आवाजामध्ये आमची शरणी विद्या अक्का मगदूम यांनी खूप सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. धन्यवाद ताई, शरणो शरणार्थी. आणि संयोजिका होत्या आजच्या स्वागत प्रस्तावना आणि परिचय डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण ताई यांनी पण खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजन केलं आणि सर्वांना ऐकण्याची संधी निर्माण करून दिली. त्याबद्दल ताईचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. सरांचे शशिकांत पट्टण सरांचं सुद्धा मार्गदर्शन झालं आणि बऱ्याच शरणांनी सुद्धा सरांना काही प्रश्न विचारले आणि त्यांचं व्यवस्थितपणे सरांनी उत्तर पण दिलं. त्याबद्दल सरांचं पण खूप खूप अभिनंदन आणि खूप धन्यवाद. तर सांगायचं म्हणजे काय, तर सरांनी आवर्जून एवढा वेळ काढला, एवढे प्रसिद्ध वक्ते, वेळ तर खरंच कुणाकडे नाही, युग आहे त्यामुळे जरा वेळाची थोडी कमतरता आहे. तरी सरांनी शिवाजी महाराजांविषयी खूप छान माहिती, सविस्तर अशी माहिती सांगितली होती. आपण लहानपणी इतिहास वाचायचो त्यावेळेस आपल्याला तेवढंच लक्षात यायचं नाही, पण आता जेव्हा सर सांगत होते त्यावेळेस मला चौथी मधला इतिहास आठवला. आणि आता सरांनी प्रश्न केला की रामदास स्वामी त्यांचे गुरु होते का, तर हे खरोखर आहे. चौथीच्या इतिहास मध्ये सांगितलेलं आहे की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. आणि आता सरांनी एका प्रश्न विचारला होता की जे देवी आहे त्या देवीने, तुळजापूरची देवी आहे त्या देवीने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती,
आणि त्यांनी आपलं पोट छाटून त्या देवीचा अभिषेक केला होता. देवाचा अभिषेक केला होता. हे अशा काहीतरी चुकीच्या भाकड कथा सांगून लोकांना आकर्षित केलं जातं आणि चुकीची माहिती दिली जाते. तर शिवाजी महाराजांचं कार्य पण खूप छान प्रकारे त्यांनी सांगितलं. त्यांनी स्त्रियांचा किती सत्कार केला, किती सन्मान केला. परमुलखातील बाई ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि आपल्या मुलखातली सुद्धा बाई ही सुरक्षित राहिली पाहिजे. दुसऱ्या घरची जरी बाई असेल तर ती सुद्धा माझी आई आहे, माझी भगिनी आहे, असा विचार केला पाहिजे. आणि असा विचार त्यांनी सर्व सैन्यामध्ये आपल्या मावळ्यामध्ये निर्माण केला होता. आणि एवढेच नाही तर शहाजी राजे आणि जिजाबाई यांना आपलं एक स्वतंत्र राज्य निर्माण करायचं होतं. आणि हे कशासाठी, तर या जनतेचे जे हाल होत होते ते हाल त्यांना कमी करायचे होते. आणि त्यांनी जे बघितलेलं स्वप्न होतं ते त्यांनी शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ती संकल्पना त्यांनी पूर्ण केली. आणि या संकल्पनेमध्ये म्हणजे यांच्या सैन्यामध्ये 18 पगड जाती होत्या. ते प्रत्येक जातीमधला हा सैनिक होता, पण त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली. आणि स्वातंत्र्यपूर्वी काळामधली ही कल्पना होती. आणि शिवाजी राजांचे बालपण म्हटले तर ते कर्नाटक मध्ये गेले होते आणि त्यांनी 3 भाषापासून बनलेले शिलालेख तयार केले होते. हे सुद्धा सरांनी खूप छान प्रकारे सांगितले. आणि संस्कार शिकवणारी शाळा ही कुठे असते आणि कुठे आहे, तर ही आपल्या घरापासून सुरू होती. ज्यावेळेस आपल्या घरातले संस्कार चांगले असतील त्यावेळेस आपल्या घरातले मुलं ही संस्कारित बाहेर निघतील. आणि ज्यावेळेस एखाद्या मुलीकडे बघतील तर त्यावेळेस त्यांनी आनंदाने आदराने म्हणायला पाहिजे, ही माझी मोठी ताई आहे, ही माझ्या शेजारची ताई आहे, असे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. असं वागणूक ही घरातूनच त्यांना संस्कारातून शिकवली जाते. त्यामध्ये आईचा मोठा सहभाग आहे हे पण सरांनी. आणि स्त्रियांचा प्रत्येक वेळी खूप सन्मान केलेला मला सरांच्या शब्दातून जाणवलं. आणि खरोखर आहे सर, स्त्री ही पुरुषापेक्षा कमी नाही. माझी अक्का महादेवी म्हणते की मी घालीन कासोटा धैर्यांचा, मला हीन समजू नका अबला, मी आहे पुरुषांच्या बरोबरीची, मी कशातच कमी पडणार नाही, ज्ञानात कमी पडणार नाही, शक्तीमध्ये कमी पडणार नाही. अहो शक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा पुरुष जर 1 क्विंटलचं पोतं उचलत असेल तर स्त्री ही युक्तीने ते 1 क्विंटलचं पोतं उचलू शकते. ती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये गाठोडे करून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ती नेऊ शकते. ती शक्तीपेक्षा युक्तीने काम करते. हे पण तुम्ही खूप छान प्रकारे उदाहरण देऊन सांगितलात सर. आणि स्त्रियाबद्दल जर शिवाजी महाराजांनी जर एवढा सन्मान केला स्त्रियांचा, मला आठवते सर ज्यावेळेस मी शाळेमध्ये होते त्यावेळेस आमचे सर सांगायचे की एक मुस्लिम स्त्री आणि ती वाट चुकून यांच्या सैन्याला सापडली, शिवाजी महाराजांच्या सैन्याला सापडली, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी तिचा सत्कार केला आणि तिला साडी चोळी देऊन तिला तिच्या राज्यामध्ये नेऊन सोडलं. असे कोणते राज्य असतील तर माझे शिवाजी राजे आहेत. हे पण तुम्ही सांगितलं सर. आणि त्यांच्या सर्व सैन्यामध्ये हे 18 पगड जातीतले मावळे होते आणि त्यांनी आनंदाने मरण पत्करणारे माझे मावळे म्हणजे 1857ला तानाजी यांना मरण आले आणि त्यांनी लढत आपला प्राण सोडला आणि सांगितलं की गड आला पण सिंह गेला. शिवाजी राजे म्हणाले गड मिळाला पण माझा सिंहासारखा सैनिक गेला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू वगळायला लागले. किती मोठं त्यांचं मोठं मन म्हणावं लागल या सैन्याबद्दल सुद्धा. नाहीतर आजकालचे अधिकारी बघा हो सर, त्यांच्या घरी कार्यक्रम असतात. एक वेळेस मी मोदी सरांचं सुद्धा भाषण ऐकलं तर मोदी सरांनी काय सांगितलं होतं, मोदी सरांनी सांगितलं आपल्या घरी जे स्वयंपाकाला ताई येतात, अक्का येतात, तर तुम्ही कार्यक्रमाला या असं म्हणून सांगा त्यांना की त्यांना असं की कामासाठी बोलू नका. त्या दिवशी तुम्ही सुद्धा त्या दिवशी परफेक्ट तयार व्हा आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हा. नौकर वर्ग जरी असला तरी तो एक मानव आहे. आपल्याला ही शिकवण मिळालेली आहे. खूप छान, खूप वेळात वेळ काढून सर आम्हाला मार्गदर्शन केलात. धन्यवाद सर. शरणो शरणार्थी. शरणो शरणार्थी. शरणू शरणार्थी सर्वांना. सरांनी खूप आपले जे दांभिक कथा होत्या शिवाजी महाराजांवरती त्याच्यावरती पण क्लॅरिफिकेशन दिलं. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. शरणो शरणार्थी. सर्वांना शरणू शरणार्थी. सर्वांना शरणू शरणार्थी. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी.
सेकंद